चलो गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला लवकर लवकर जॉईन होत चला, जेणेकरून आपल्या लेक्चर्सला सुरुवात करता येईल. परत एकदा मी शेअर करतो विद्यार्थ्यांना सगळे ॲप्लिकेशन्स वगैरे, जेणेकरून सगळ्या गोष्टी प्रॉपरली आपल्याला रनआउट करता येईल. गुड इव्हनिंग अमर. गुड इव्हनिंग. चलो बाकीचे विद्यार्थी येत राहतील. तुम्हाला हे येत नाही का, नोटिफिकेशन येत नाही का? नोटिफिकेशन येत नाही का याचं? बरं, नाही येते ना? बरं ठीक आहे, मी बोलतो त्याला. एक मिनटं. एक मिनटं, विद्यार्थ्यांना पण अजून पण आज काही प्रॉब्लेम होते वाटतं. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी थोडंसं परत एकदा दाखवून देतो. आपलं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं लाईव्ह सेशन आहे. हे लाईव्ह सेशनमध्ये जर दिसत नसेल, जसं की सर्व्हर अंडर मेंटेनन्स आहे, तर त्याला काय करायचं, MPSC कॅटेगरीमध्ये जायचं. MPSC कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर आपला वरचा जो ऑप्शनचा आहे तिथं क्लिक करायचं आणि तिथं केल्यानंतर इथं वरती लाईव्ह म्हणून सेक्शन येतं. तर लाईव्हमध्ये तुम्हाला तिथं दिसणार आहे. तर 2 मिनटं, तर त्या सगळ्या गोष्टी मी काही विद्यार्थ्यांना शेअर करतो. 2 मिनटं. खूप विद्यार्थी अजून ठीक आहे, कारण की खूप विद्यार्थ्यांना त्याचं कळत नाही अजून की कशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, होतील आता बाकीचे विद्यार्थी जमा होतीलच. बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आपण काल डिस्कस केलेल्या आहेत, त्या डिस्कस अंतर्गत आज आपल्याला फॉरवर्ड जायचं आहे. आजपासून आपल्याला PSR ऑप्शनलच्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या संकल्पना, महत्त्वपूर्ण असलेल्या कॉन्सेप्ट, महत्त्वपूर्ण असलेल्या ज्या काही सबसेक्शन वाईज आपल्याला काही बघायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली एक्झाम ओरिएंटेशनही बघायचं आहे. मग अशा वेळेस आपण अगदी सुरुवात करणार आहोत की बेसिकली पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय असतं, पॉलिटिकल सायन्सची व्याख्या काय असणार आहे, पॉलिटिकल सायन्सच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, या सगळ्या गोष्टींचा असलेलं आपल्याला काय करायचं आहे, चर्चा करायची आहे. यामध्ये
विशेष बाब म्हणजे काय की पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला कुठं फोकस करायचं आहे, एक्झाममध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडं सगळ्यांकडं UPSCचाच आधार आहे. आपल्याकडं अजून MPSCची असलेली कोणतीही मेन्स परीक्षा झालेली नाहीये. त्यामुळं आपण जो काही अभ्यासक्रमाला आपण हात लावतोय किंवा ज्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या पद्धतीमध्ये माझा जो अप्रोच असणार आहे तो UPSCचा असणार आहे. म्हणजे आम्ही ज्या UPSCच्या बॅचेसला शिकवतो, UPSCच्या बॅचेसला आत्तापर्यंत आम्ही ज्या विद्यार्थ्यांना इथं इंग्लिश मिडियममधून शिकवलेलं आहे, ज्या पद्धतीने आम्ही पॉल सायन्स शिकवलेलं आहे, सेम त्या पद्धतीची पद्धत आता MPSC मध्ये लागू करणार आहे. त्यामुळं आपल्याला UPSC लेवलचं जर आपण अंडरस्टँड करून घेतलं तर मला वाटत नाही की तुम्हाला आता MPSC अवघड जाईल म्हणून, विशेषतः ऑप्शनलच्या बाबतीमध्ये. आता एक थोडीशी काळजी घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही ऑप्शनलचा स्टडी करतात तर ऑप्शनलचा स्टडी करत असताना तुम्हाला काही संकल्पना ह्या थोड्या नवीन वाटणार आहे. तुम्हाला अजून सांगाल, काही संकल्पना तुम्हाला नवीन वाटणार आहे. त्यामुळं कृपया करून घाबरायचं नाही, कृपया करून त्याला एकदम असं डिस्टर्ब नाही व्हायचं की अरे एवढ्या अवघड गोष्टी मला जमल का, एवढ्या अवघड गोष्टी मी कधी वाचू शकतो का किंवा वाचू शकते का. बिलकुल कृपया करून त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला तिथं डिस्टर्ब व्हायचं नाही, असं माझं प्रत्येकाला एक आव्हान आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, ह्या विश्वासाची पात्रता मी माझ्या अंगी बाळगतो आणि तुम्हाला ऑनेस्टली सांगतोय, एकदा तुम्ही याच्यासोबत यूज टू झाले ना, तुम्हाला हे शब्द पण कधी अवघड वाटणार नाही. कारण की हे शब्द तुमच्यासाठी नवीन असणार आहे. या शब्दांची असलेली मांडणी तुमच्या उत्तरामध्ये आली पाहिजे आणि हे उत्तरामध्ये आलं तरच तुम्हाला ऑप्शनल विषयामध्ये मार्क्स भेटणार आहे, हेही तुम्ही तेवढंच मान्य करायला पाहिजे. त्यामुळं काही शब्द खूप अवघड वाटत असेल, काही शब्द तुमच्या असल्याकडे पहिल्यांदा आलेले असतील तर ते शब्द आपल्याला प्रॉपरली 4 वेळेस वाचन करून त्याचं असलेलं मनन करायचं आहे. त्यामुळं असे काही शब्द असणार आहे की हे शब्द आपल्याला पहिल्यांदा आपल्याला डिस्टर्ब करू शकतात, परंतु नंतरच्या ओव्हर द टाइम पिरियड्समध्ये सगळ्या गोष्टी कंप्लीट होऊन जाणार आहे. व एक उदाहरण देतो, जेव्हा तुम्ही GS पेपर 2चा अभ्यास करतात तर त्यावेळेस रीटच्या संकल्पना अभ्यास केल्या असेल, त्याच्यामध्ये प्रोहिबिशो, सर्शिरियो, क्यू वॉरंटो अशा प्रकारचे शब्द ऐकले असेल. तेव्हा काही शब्द हे तुमच्यासाठी नवीन असतील, परंतु आता कसे झाले, तुम्ही यूज टू झाले. सेम त्या प्रकारे पॉलिटिकल सायन्समध्ये पण आपल्याला अभ्यास करत असताना ज्या काही संकल्पनेचा आपण अभ्यास करणार आहोत त्या सगळ्या संकल्पना प्रॉपरली आपल्याला अंडरस्टँड करूनच घ्यायचं आहे. ठीक आहे, मग सुरुवात करूया बेसिक कॉन्सेप्ट पासून. ते म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय पॉलिटिकल सायन्स. राज्यशास्त्र म्हणजे काय आणि राज्यशास्त्राची व्याख्या काय करता येऊ शकते. कारण काय, ज्या विद्यार्थ्याला राज्यशास्त्र म्हणजे काय हे कळालं तर त्याच्यातली अभ्यासातली गोडी अजून वाढते. जसे की फॉर एक्झाम्पल आपण याला पॉलिटिकल सायन्स म्हणतोय, मग ज्यावेळेस आपण हा सायन्स शब्द वापरतो तर सायन्स शब्द कधी वापरत असेल विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची कमतरता आहे, कोणत्या गोष्टीमध्ये बदल करायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला तिथं सगळ्या गोष्टीमध्ये चेंज करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने केला गेलेला अभ्यास म्हणजे काय असणार आहे, सायन्स असणार आहे. आपल्याकडे सायन्स विषय आहे की नाही. सायन्स विषयामध्ये काय असतं, हायपोथेटिकल गोष्टी असतात का, नाही. जे प्रूफ आहे ते प्रूफ्स आपल्याला मानावं लागणार आहे. मग सेम त्या प्रकारे जसा आपण सायन्सचा अभ्यास करतो, सायन्स विषयाच्या संदर्भामध्ये आपण अगदी खोलामध्ये जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्याला डिकोड करतो, सेम त्या प्रकारे जेव्हा तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास सायन्स म्हणून करत असतात तर त्याला म्हटलं जातंय पॉलिटिकल सायन्स. मग तुम्ही म्हणशाल सर की राज्यशास्त्राचा असलेला अभ्यास हा सायन्सच्या पद्धतीने कसा करायचा, त्याचं एक उदाहरण देतो मी. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या भारत देशामध्ये लोकशाही आहे. मग लोकशाही असेल आणि ह्या लोकशाहीचं असलेलं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आपण जर अशा प्रकारे म्हणत असेल की भारत देशामध्ये लोकशाहीचं प्रमाण वाढतंय, मग हे प्रमाण वाढत असेल तर आपण फक्त बोलून म्हणतो का, नाही. मग आपण तिथं प्रमाण देतो. कसं देतो प्रमाण, मग प्रमाण म्हणतोय की पहिले 7% इथं लोकशाहीमध्ये लोक पार्टिसिपेट करायचे, आता 7%वरून 68 लोक इथं लोकशाहीमध्ये पार्टिसिपेट करायला लागले. म्हणजे तुम्ही काय केलं, लोकशाही शब्दाला
लोकशाहीच्या असलेल्या वर्तणुकीला तुम्ही कशाचा असलेला आधार दिला? एक सायंटिफिक गोष्टीचा आधार दिला, की ज्याच्या माध्यमातून तुम्ही सांगायला लागले की भारत देशामध्ये लोकशाही वाढत चाललेली. अहो किती वाढत चाललेली? 7% वरून 68% पर्यंत गेलेली आहे. म्हणजे तुम्ही काय केलं आहे? पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केलेला आहे. लोकशाही ही पॉलिटिकल कॉन्सेप्ट आहे, परंतु लोकशाही या स्वरूपाच्या बाबतीमध्ये वाढत चाललेली आहे. म्हणजेच तुम्ही काय केलं आहे? पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये जेव्हा पॉलिटिकल सायन्सचा आपल्याला अभ्यास करायचा असतो, तर त्यावेळेस आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे? तर त्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे की पर्टिक्युलर आपलं सरकार कसं फॉर्म करतंय, सरकारचं काम कसं चालू आहे, सरकारमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची बदल असणं आवश्यक आहे, सरकार अंतर्गत आपण कोणत्या गोष्टीचा असलेला बदल पाहू इच्छितो, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबतच आपल्याला याच्यामध्ये राजकीय संस्था ज्या असतात, राजकीय संस्थांचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं की इलेक्शन कमिशन आहे, फिनान्स कमिशन आहे, त्याच्यानंतर तुमचं असलेलं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे, विमेन्स कमिशन आहे, मायनॉरिटीजचं कमिशन आहे. ह्या अशा प्रकारच्या राजकीय संस्थांचा आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला पर्टिक्युलर राष्ट्रपती असेल, संसद असेल, अशा विविध प्रकारच्या संस्थांचा काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. मी जसं काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं की भारत देशामध्ये आता जी आपली संसद आहे, त्या संसदेचं असलेलं कार्य हे कमी स्वरूपामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच काय? डिक्लाइन ऑफ अ पार्लमेंट होत चाललेलं आहे. मग आता हे डिक्लाइन ऑफ पार्लमेंट जेव्हा आपण म्हणतो, संसदेचा असलेला जो काही कमीपणा होत चाललेला आहे, त्याची मागची कारणं कोणती आहे? ही कारणं जी शोधल्या जाते ती कशामध्ये शोधल्या जाते? पॉलिटिकल सायन्समध्ये शोधल्या जाते. जीएस पेपरमध्ये तुम्ही संसद चॅप्टर वाचतात. संसद चॅप्टर वाचल्यानंतर तुम्ही काय बघतात? लोकसभा, राज्यसभा, त्यांची कार्य वगैरे वगैरे. पण आपण जेव्हा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करतो, तर त्यावेळेस आपण संसद कशा पद्धतीने कार्य करते, चांगलं कार्य करते का, त्याच्यामध्ये काय बदल पाहिजे, कोणत्या गोष्टी तिथे आपण टाकल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी काढून घेतल्या पाहिजे, हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पॉलिटिकल सायन्सच्या माध्यमातून अभ्यास करतो, तर त्यावेळेस अगदी बारकाईच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना दिसतोय. म्हणजे एकंदरीत ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की पर्टिक्युलर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शासकीय संस्था असेल, राजकीय संस्था असेल, सार्वजनिक धोरणाचा असलेला काय केला जाणार आहे? पद्धतशीर अभ्यास केला जाणार आहे. म्हणजे थोडक्यात ऑल पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज विच हॅज बीन डन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इट इज अ स्क्रुटिनाइज और इट इज अ एनालिसिस बाय वे ऑफ इच अँड एव्हरीथिंग्स. मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला तिथं बघता येऊ शकतं. याच्यामध्ये अजून पण आपल्याला काय बघता येतं? जसे की फॉर एक्झाम्पल आपल्याकडं कोर्ट सिस्टीम आहे, ज्युडिशरी सिस्टीम आहे, मग न्याय व्यवस्था आहे. मग न्याय व्यवस्था चांगल्या पद्धतीने काम का बरं करत नाहीये? त्याच्या मागचं कारण काय? हे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करणाऱ्या लोकांचं काम आहे. न्याय व्यवस्था कशी काम करते हे कोणाचं काम आहे? जीएस पेपर 2 वाल्यांचं. आपल्याला दोन्ही गोष्टी बघायच्या आहे, कसं काम करते आणि का काम करत नाहीये, कशा पद्धतीने काम करता येईल. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण बारकाईने अभ्यास करतो, तर त्याला आपण काय म्हणतोय? पॉलिटिकल सायन्स म्हणतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण काय करत असतो? प्रत्येक घटकांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून असं म्हटलं जातंय की पॉलिटिकल सायन्स हा एका प्रकारे सत्सद विवेक बुद्धी, तर्क बुद्धी यांचा वापर करून प्रस्थापित असलेल्या शासनांच्या ध्येय धोरणावर केली गेलेली टीका टिप्पणी हा एका प्रकारचा असलेला पॉलिटिकल सायन्सचा असलेला अभ्यास आहे. आता काल तुम्ही माझी रील्स बघितली असेल, तर त्या रील्समध्ये मी तुम्हाला मुद्दामून त्या प्रकारच्या गोष्टीवर फोकस केला होता की अरवली पर्वत आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये भारत सरकारची ध्येय धोरणं ही कोणासोबत अटॅच आहे? तर त्या अशा लोकांसोबत अटॅच आहे की जे लोक काय करताय, तर मोठमोठे श्रीमंत लोक आहे. मग त्याला क्रॉनिक कॅपिटलिझम म्हणतात. हे पॉलिटिकल सायन्सचा व्ह्यू असतो. अजून एक रील पडेल तुम्हाला, ती कळलंच ती काय आहे. मग हे जेव्हा आपण बघतो, तर ह्या अँगलने आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे का बरं होतंय? अशा प्रकारचे लोक प्रोटेस्ट का बरं करताय? अशा प्रकारचं असलेलं लोकशाही का बरं डिक्लाइन होत चालली आहे? पाकिस्तान त्या गर्त्यामध्ये का बरं आला? नेपाळ सारखी सिच्युएशन का बरं येते? बांगलादेशमध्ये एवढी अराजकता का बरं माजलेली आहे? हे सगळं पॉलिटिकल अँगलने आपल्याला बघायचं आहे. मग त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि यांचे असलेले आता जे काही फोटोज वगैरे व्हायरल्स होत आहे, तर त्याच्यावरही आपल्याला पॉलिटिकल अँगलने अभ्यास करायचा आहे.
म्हणजेच काय की पॉलिटिकल सायन्स इज अ नथिंग बट अ काइंड ऑफ अ स्टडी ऑफ अ पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन, ऑफ अ पॉलिटिकल बिहेवियर और ऑफ पॉलिटिकल आयडिओलॉजी, की ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बघता येऊ शकतात. याचं अजून एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला अजून इंटरेस्ट क्रिएट होईल. जसं की फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं की आता आपल्या संपूर्ण जगामध्ये शीतयुद्ध चालू झालं आहे. काय आहे? शीतयुद्ध चालू झालेलं आहे आणि हे शीतयुद्ध दुसऱ्या क्रमांकाचं आहे. पहिलं आपलं शीतयुद्ध कधी झालं होतं तर तुम्हाला कदाचित माहिती असेल की 1991 आणि त्याच्या अंतर्गत असलेला जेव्हा USA आणि रशिया ह्या दोघांच्याही संदर्भामध्ये आपल्याकडं 1991 पर्यंत हे शीतयुद्धांचा असलेला परिणाम दिसतोय आपल्याकडं. मग ते शीतयुद्ध पहिलं होतं, कोल्ड वॉर फर्स्ट होता आणि आता काय चालू झालं आहे? कोल्ड वॉर सेकंड चालू झाला आहे का? मग पहिल्या कोल्ड वॉरमध्ये आयडिओलॉजिकल डिबेट्स होता. कशा कशा? तर पहिल्या कोल्ड वॉरमध्ये तुमच्याकडे असलेलं कॅपिटलिझम वर्सेस कम्युनलिझम होता. भांडवलशाही विरुद्ध साम्यवादाचं असलेलं भांडणं होतं. अमेरिकेचं असलेली भांडवलशाही आणि रशियाची असलेली साम्यवाद विचारसरणी ह्या दोघांची भांडणं होतात पहिले शीतयुद्धामध्ये. आता दुसरं शीतयुद्ध हे आयडिओलॉजीवर आहे का? हा पण एक प्रश्न निर्माण होतोय. तसं बघायला गेलं तर सध्याचं असलेलं अमेरिका आणि सध्याचं चालू आहे चीनची भांडणं. मग अशा वेळेस पर्टिक्युलर तुमचं असलेलं USA, तुमचं असलेला चायना, तुमचं असलेला रशिया हे आता एकमेकांसोबत उभे ठाकलेले आहे. परंतु ह्या दोघांमध्ये पहिल्यासारख्या आयडिओलॉजिकल डिबेट्स आहे का? हे पॉलिटिकल सायन्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुम्हाला शीतयुद्ध पाठ नाही करायचंय, शीतयुद्धाचे परिणाम नाही बघायचे, शीतयुद्ध का झालं आहे त्याच्या मागची फिलॉसॉफी तुम्हाला अभ्यास करायची. आणि हे अभ्यास करत असताना आपण कशाचा अभ्यास करत असतो तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं राज्यशास्त्राचा अभ्यास करत असतो. म्हणून पॉलिटिकल सायन्सला आपण म्हणतो ना की असा अभ्यास आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही केलेला अभ्यास हा थरोल स्वरूपामध्ये असणार आहे. म्हणून म्हटलं जातं नाही की ज्या व्यक्तीने पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला त्याचा अप्रोच हा टोटली डिफरंट असतो. त्याचा अप्रोच हा बाकीच्या लोकांपेक्षा फार वेगळा असतो. त्याचा अप्रोच अशा स्वरूपातला असतो की ज्या विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला प्रॉपरली तर त्या विद्यार्थ्याला एक्झॅक्टली काय कळतंय की आपल्याला कशा पद्धतीने स्टडी करायचं आहे. आलं लक्षात? हे म्हणून अशा पद्धतीने याला म्हटलं जात आहे पॉलिटिकल सायन्स. मग सर आम्ही अजून काही गोष्टी ऐकतोय जसं की पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, पॉलिटिकल थेअरी म्हणजे काय आणि पॉलिटिकल आयडिओलॉजी म्हणजे काय. याच्यातला डिफरन्स काय सर? हा डिफरन्स आम्हाला समजत नाही. तो डिफरन्स आपण प्रॉपरली काय करू तिथं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. व्हॉट इज द एक्झॅक्टली डिफरन्स बिटवीन पॉलिटिकल सायन्स, पॉलिटिकल आयडिओलॉजी, पॉलिटिकल त्या प्रकारची असलेली जी काही गोष्ट आहे थेअरी, तर त्याच्याबद्दल आज आपण इथं निश्चिंत स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहे. याच्यातला डिफरन्स जर तुम्हाला माहिती झाला तर ऑटोमॅटिकली तुमचं असलेला जो काही अभ्यासाची पातळी आहे ती वेगळ्या दृष्टिकोनातून तयार होईल. मग आपण पहिले बघूया की काय काय डिफरन्स आहे पॉलिटिकल सायन्स आणि पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये. आता ज्या वेळेस मी पॉलिटिकल सायन्स म्हटलो तर त्यावेळेस पॉलिटिकल सायन्स म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पॉलिटिकल सायन्स ह्या शब्दांमध्ये तुम्हाला काय गोष्ट आढळली तर पॉलिटिकल सायन्स म्हणजे असा अभ्यास की ज्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने केला गेलेला अभ्यास हा कशाशी निगडीत असतो? पॉलिटिकल सायन्सशी निगडीत असतो. जसं की मी तुम्हाला पहिलेच उदाहरण दिलं की भारत देशामध्ये लोकशाही वाढत चालली, लोक आता मतदान करायला उतरताय. मग जर मी तुम्हाला असं म्हणत असेल की लोक आता लोकशाहीमध्ये पार्टिसिपेंट म्हणून बनत आहे तर मला एक सांगा अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही कधी सांगणार आहे कशाचा वापर करशाल? तुम्ही इम्पेरिकल डेटाचा वापर करशाल. म्हणजे एकंदरीत तुम्ही काय म्हणशाल की नाही सर भारत देशामध्ये लोकशाहीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग हे पॉलिटिकल सायन्समध्ये कशाचा वापर केला जातोय तर सायंटिफिक गोष्टीचा वापर केला जातोय, इम्पेरिकल डेटाचा वापर केला जातोय, इम्पेरिकल मेथडचा वापर केला जातोय. इम्पेरिकल म्हणजे काय की जे काही आहे त्याचा डेटाचा वापर करणे. जर आपण जागतिक स्तरावर भारत देश हा 4थ्या क्रमांकावर चालला आहे, 4 ट्रिलियन इकॉनॉमीचे आपले जर होत असेल तर आपण GDP बघतो की नाही. सेम त्या प्रकारे जर आपल्या भारत देशामध्ये पॉलिटिकल गोष्टीच्या बाबतीमध्ये काही बदल घडत असेल तर अशा वेळेस आपण कशाचा वापर करतो? डेटाचा वापर करतो. जसं की फॉर एक्झाम्पल अजून एक उदाहरण देतो. संसदेमध्ये आपलं डिबेट अँड डिस्कशन किती घंटे होत आहे,
संसदेमध्ये त्या प्रकारची चर्चा ही किती वेळ चालतीये, ह्या सगळ्या गोष्टीच्या आधारावर तुम्ही डेटा तयार करतात आणि तुम्ही त्याच्यावरून ठरवतात की संसद लयास चालली आहे की नाही. किंवा अजून एक तुम्हाला एक उदाहरण देतो, जसं की फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्ही अजून कशाचा वापर करतात, ती संस्था कुठपर्यंत काम करत चालली आहे, ती संस्था कुठपर्यंत त्या प्रकारचं वर्किंग नेचरमध्ये करताय. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर असं म्हटलं जात आहे की युनायटेड नेशन आता बंद पडायच्या मार्गावर येत आहे. मग युनायटेड नेशन बंद का बरं पडणार आहे? कारण की डेटा आपल्याकडे शो होतोय की आतापर्यंत युनायटेड नेशनमध्ये जे काही कार्य केलं गेलेलं आहे ते त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आउटपुट भेटत नाहीये. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या संस्थेचं कार्य पण बघतात तर त्यावेळेस तुम्ही विविध प्रकारचा डेटा वापरतात आणि हा डेटाचा जेव्हा तुम्ही वापर केला जाणार आहे तर हा वापर कुठं असतो, पॉलिटिकल सायन्समध्ये केला जातोय. म्हणजे परत एकदा सांगेल की पॉलिटिकल सायन्स म्हणजे नथिंग बट अ काइंड ऑफ अ सिस्टमॅटिक स्टडी ऑफ अ पॉलिटिकल बिहेवियर, असं आपण त्यांना बिंदास म्हणू शकतो. म्हणून याच्या अंतर्गत ऑब्झर्व केल्या जातं, डिस्क्राईब केल्या जात आहे, एक्सप्लेन केल्या जात आहे की पॉलिटिकल रियालिटी काय आहे. काय आहे पॉलिटिकल रियालिटी काय आहे. आता संपूर्ण जगाला माहीत झालंय की नेपाळ सारखी बेकार सिच्युएशन सगळीकडे आली आहे, म्यानमारमध्ये ती सिच्युएशन आली आहे, बांगलादेशमध्ये अशा प्रकारचं आहे. म्हणजे पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी ही रियालिटी जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला कुठेतरी काय दिसतंय की पॉलिटिकल सायन्सचा आपल्या अभ्यासातून दिसून येतोय. उदाहरणार्थ अरवली पर्वताचा आहे, नाशिकमध्ये तपोवनचा असलेला विषय चालू आहे. लोक आता रस्त्यावर उतरत आहे, लोकांना काही घेणं नाहीये की सरकार कोणाचं आहे, कशा पद्धतीने आहे, कोण निवडून येते, कोण आपल्याला काय घेणं नाही, आयडियोलॉजी काय, काही घेणं नाही. आता लोकांना कळून चुकलंय की रस्त्यावर उतरलं नाही तर हे लोक आपल्याला कशाही पद्धतीने काय करतील, वागवतील. मग याचा पण बिहेवियर, याचा पण अभ्यास आपण कशाच्या माध्यमातून करतो, पॉलिटिकल सायन्सच्या माध्यमातून करतोय. त्यामुळं पॉलिटिकल सायन्स गिव्ह द रिअल पिक्चर ऑफ युअर पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज असं आपण म्हणू शकतो. दुसरं काय आहे, पॉलिटिकल फिलॉसॉफी. आता याच्यामध्ये एक शब्द आहे, पॉलिटिकल सायन्स काय करतोय, हा शब्द सांगतोय व्हॉट इज. काय सांगतोय, व्हॉट इज काय आहे. पॉलिटिकल सायन्सचा जेव्हा तुम्ही अभ्यास करतात ना तर त्यावेळेस सध्या काय चालू आहे हे तुम्हाला त्या प्रकारचा असलेला अभ्यास करायला भेटतो पॉलिटिकल सायन्समध्ये. पॉलिटिकल फिलॉसॉफीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस पॉलिटिकल फिलॉसॉफी काय असते, काय करता येऊ शकतं, काय करता येऊ शकतं अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं भेटतात. व्हॉट ऑट टू बी, काय व्हॉट ऑट टू बी. जेव्हा पॉलिटिकल फिलॉसॉफी आपण म्हणतोय तर पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणजे काय असणार आहे, तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल. जसं की फॉर एक्झाम्पल भारत देशामध्ये लोकशाही नांदत नाहीये, काय करता येईल. भारत देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती बंद करा, आता अध्यक्षीय लोकशाही पद्धती चालू करा. म्हणजे एकंदरीत पॉलिटिकल फिलॉसॉफर काय सांगाल आपल्याला की हे नाही तर ते वापरा, हे असं केलं ते तसं करा, तसं नाही केलं असं करून बघा. म्हणजे एकंदरीत तुमच्याकडं असलेलं पॉलिटिकल फिलॉसॉफी ही काय सांगत असते, तर तार्किक बुद्धीचा वापर करून, लॉजिक गोष्टीचा वापर करून, रॅशनल गोष्टींचा वापर करून काय चांगलं आहे ह्या गोष्टी काय करत असतं, सांगत असतं. जसे की फॉर एक्झाम्पल आपल्या भारत देशामध्ये दिवसेंदिवस लोकशाही कमी होत चालली आहे. मग अशा वेळेस जर एखाद्या पॉलिटिकल फिलॉसॉफरला विचारलं, का हो साहेब तुम्हाला काय वाटतं की भारत देशामध्ये आपण काय करायला पाहिजे, मग तो पॉलिटिकल फिलॉसॉफर काय म्हणतोय, आता बस झालं, संसदीय लोकशाही खूप झाली आहे, आता तुम्हाला गरज आहे अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची. मग आता आपल्याला कदाचित वाटतं यार खरंच यार पॉलिटिकल फिलॉसॉफर असं म्हणतोय की आता अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची गरज आहे, मग खरंच होत आहे ना की एकाच व्यक्तीच्या हातात शासन चाललं आहे, एकच व्यक्ती सगळं करतोय. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बघतोय तर पॉलिटिकल फिलॉसॉफी काय आहे, तर पॉलिटिकल फिलॉसॉफी हे दुसरं तिसरं काही नसून तर रिझनिंगचा वापर करून, त्या प्रकारचं असलेलं आर्ग्युमेशन करून आणि नॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करून आपण काय करत असतो, एका प्रकारचा पर्याय निर्माण करून देत असतो. म्हणून पॉलिटिकल फिलॉसॉफी ही एकंदरीत काय असते, तर एकंदरीत तुमच्या असलेल्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून, तार्किक बुद्धीचा वापर करून तुम्ही काय करत असतात, मांडणी करत असतात. त्याला म्हणलं जाते पॉलिटिकल फिलॉसॉफी. म्हणून पॉलिटिकल फिलॉसॉफर आपल्याकडे भरपूर आहे. मग हे पॉलिटिकल फिलॉसॉफर भारतातले पण आहे, पॉलिटिकल फिलॉसॉफर
वेस्टर्नमध्ये पण आहे, आणि ह्या सगळ्या असलेल्या पॉलिटिकल फिलॉसॉफरनी काय चांगलं असू शकतं तर त्याच्यावर काय केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने ह्या दोघांचा हा फरक आपल्याला लक्षात येत आहे. म्हणून लक्ष ठेवायचं की पॉलिटिकल सायन्स गिव्ह द आन्सर ऑफ व्हॉट इज काय आहे हे उत्तर देतं, आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी हे काय सांगतंय, काय चांगलं असू शकतं याच्यावर भाष्य करत असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? ह्या दोघांमधला फरक आहे. मग सर हा पॉलिटिकल थेरी काय हो, हा मध्ये कुठून आला तिसरा, याही संदर्भामध्ये आम्हाला थोडंसं सांगा. पॉलिटिकल थेरी ही जी कॉन्सेप्ट आहे ती खूप भारी आहे. पॉलिटिकल थेरी काय करतो माहिती आहे का? पॉलिटिकल थेरी याचं काही गोष्टी घेतो आणि याची काही गोष्ट घेतो, आणि तो स्वतः काय करत असतो, थेरी मांडत असतो. जसे की फॉर एक्झाम्पल आपण सिद्धांत बघत नाही का, जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पायथागोरसचा सिद्धांत आहे. पायथागोरसच्या सिद्धांताने काय केलेलं आहे, काही गोष्टी एक्स माना म्हणजे काय केलं त्यांनी, फिलॉसॉफीचा वापर केलाय. आणि काही गोष्टीसाठी काय केलंय, असं केलं तर मग कर्ण वर्ग वगैरे हे 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 आहे ना, काय हायपोथिनियस स्क्वेअर वगैरे. म्हणजे काय असतं, पॉलिटिकल थेरी काय करतोय, पॉलिटिकल थेरी कंबाईन करतोय. कशाला कंबाईन करतोय, फिलॉसॉफिकल अप्रोच आणि त्या प्रकारचा असलेला इम्पेरिकल डेटाचा असलेला अभ्यास. ह्या दोघांचाही त्यावेळेस संबंध येतो. त्यावेळेस ह्या दोघांचा अभ्यास करून तो सिद्धांत मांडतोय की हे अशा पद्धतीने आहे, आणि हे जर आपण मान्य केलं तर आपल्या देशाची प्रगती होईल, अशा त्याच्या मागचं असलेलं कारण असतं. आलं लक्षात? हे मग हे पॉलिटिकल थेरी काय आहे, पॉलिटिकल थेरी इज अ नथिंग बट अ कॉम्बिनेशन ऑफ अ पॉलिटिकल फिलॉसॉफी आणि पॉलिटिकल सायन्स. मग अशा पद्धतीने आपल्याकडं पॉलिटिकल थेरी पण आपल्याकडं इथं अभ्यासालय आहे. मग हे मी एवढं का डीपमध्ये घेतलं, कारण काय की पहिली गोष्ट आपल्याला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला पॉलिटिकल फिलॉसॉफरचा अभ्यास करायचा आहे, आणि आपल्याला सिलेबसमध्ये जर बघायला गेलं तर पॉलिटिकल थेरींचाही अभ्यास करायचा आहे. मग पॉलिटिकल थेरी ह्या तुम्हाला सांगतात की अशा पद्धतीने जा, अशा स्वरूपामध्ये गोष्टी करा, अशा स्वरूपामध्ये हे केलं तर तुम्हाला उत्तर भेटल. पॉलिटिकल फिलॉसॉफी काय म्हणतोय, असं करून बघा होईल तसं. पॉलिटिकल सायन्स म्हणतो हे असं आहे, असंच असणार आहे. म्हणजेच एकंदरीत आपल्याकडं ह्या तिघांचाही संदर्भ आपल्या ऑप्शनलमध्ये अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात? हे म्हणून पॉलिटिकल सायन्स रिअल बेस दाखवतोय, हायपोथेटिकल पॉलिटिकल फिलॉसॉफर क्रिएट करतात, आणि पॉलिटिकल थेअरी हे रोड मॅप देत असतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, मला एकदा कमेंट करून सांगा. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, प्लीज मला कमेंट करून सांगा, जेणेकरून आज आपल्याला खऱ्या अर्थाने आता पुढे जायचं आहे. पण हे तुम्हाला का कळणं गरजेचं होतं, कारण की हे जर कळालं तर आपण जेव्हा पॉलिटिकल फिलॉसॉफरचा अभ्यास करू तेव्हा लक्षातच ठेवायचं की ते हवेमध्ये गप्पा करतात, वो हायपोथेटिकल बातें करते हैं, ते असे विचारांमध्ये गुंतवतात माणसांना, म्हणून त्यांना पॉलिटिकल फिलॉसॉफर म्हणतात. मग त्या लोकांनी जेव्हा थेरी मांडली तर त्या थेरींचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून ते पॉलिटिकल थेरीचा शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आलं लक्षात? येस येस. ऑल क्लिअर, ऑल क्लिअर. प्लीज मला कमेंट करून सांगा चला लेकरांनो, जेणेकरून मला इथं कळल तुम्हाला कळतंय की नाही. एकदम सिंपल भाषेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. डोंट वरी अबाउट दॅट की त्या प्रकारचं असलेलं इथं इंग्लिशमध्ये आहे, हे मराठीतूनच असणार आहे, इंग्लिशमध्ये नाही आहे. हे फक्त काही शब्द तुम्हाला ओळखीचे व्हावे याच्यासाठी इथं घेतलेले आहे. ठीक आहे, चला मग आज आपल्याला सुरुवात करायचं आहे आपल्या असलेल्या सिलेबसमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण असलेला घटक, तो म्हणजे काय असणार आहे, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स. काय आहे, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर, ज्याला आपण पाश्चात्य विचारवंत म्हणतोय. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल ना की सर आपण सिलेबसचा पहिला पॉईंट सोडून दिला, पॉलिटिकल थेरी आणि अप्रोचेस, आणि हे आपण डायरेक्ट वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर म्हणजे 8वा 9वा पॉईंट आपण डिस्कस करतोय सर, हे काही पटलं नाही आपल्याला. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरला अभ्यास करतात तर त्यावेळेस तुम्ही फक्त त्या व्यक्तींचा अभ्यास करत नाहीये, तर त्या व्यक्तींच्या काळामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडताय, कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून ती गोष्ट तशी तयार झालेली आहे, ह्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी त्या व्यक्तींचा असलेला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर हा चॅप्टर पहिले का घेतला, त्याच्या मागचं कारणच तो आहे
त्याच्या मागचं हे कारण आहे की आपल्याकडं वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. का? त्यावेळेसचा काळ तुम्हाला समजतो, त्यावेळेस त्या व्यक्तीची विचारसरणी कळती, त्या व्यक्तीने तशा प्रकारचा विचार का मांडला आणि त्याचा परिणाम आज आपल्याकडं कसा दिसून येतोय इथपर्यंत तुम्ही त्याला रिलेव्हंट करू शकतात. मग अशा वेळेस जर वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचाच अभ्यास का करायचा? कारण की खऱ्या अर्थाने पॉलिटिकल सायन्स असलेला अभ्यास हा वेस्टर्नमध्ये चालू झाला आहे. आणि वेस्टर्नमध्ये जेव्हा चालू झाला तर त्यावेळेस ग्रीस नावाच्या असलेल्या किंवा ग्रीक नावाच्या असलेल्या त्या शहरांमध्ये असे काही नामवंत व्यक्तिमत्वांनी जन्म घेतला होता की त्या व्यक्तींच्या विचारांमुळं खऱ्या अर्थाने ही पॉलिटिकल सिच्युएशन्स क्रिएट झालेली आहे. आणि हे जेव्हा आपण वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस ह्या वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर लोकांनी आपल्याकडं आज जे काही तुम्हाला शासन, लोकशाही, राजेशाही, मोनार्की हे सगळं जे दिसतंय ना तर ह्या लोकांच्या विचारातून तयार झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यात पहिले अभ्यासाअंतर्गत जर कोणती गोष्ट करायची असेल तर ती म्हणजे काय असणार आहे? वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर. मग आता हे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर जे आहे किंवा पाश्चात्य विचारवंत आहे यांचाही कालखंड आपण 3 पद्धतीने डिवाइड केलेला आहे. एक आहे प्राचीन कालखंड, दुसरा आहे मध्ययुगीन म्हणजे मिडिवल असलेला कालखंड आणि दुसरा आहे आधुनिक कालखंड. मग जेव्हा पाश्चात्य विचारवंतांचा आपण अभ्यास करतो तर पाश्चात्य विचारवंतांचा अभ्यास करत असताना प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला असे काही विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे की ज्याच्यापासून खऱ्या अर्थाने पॉलिटिकल सायन्सची सुरुवात झाली आहे. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं सुरुवातीला सॉक्रेटिसचा अभ्यास करावा लागणार आहे. सॉक्रेटिसच्याही पहिले जर तुम्ही बघायला गेलं तर सोफिस्ट जे लोक आहे ते सोफिस्ट लोकांचा अभ्यास करायचा आहे. परंतु सोफिस्ट लोकांचाही अभ्यास करायच्या पहिले तुम्हाला ग्रीक सिटी काय आहे आणि ग्रीक कंट्री किंवा ग्रीक शहर नेमकं तिथलचं वातावरण काय होतं हेही तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. मग ग्रीक शहराचा अभ्यास करायचा, तिथलच्या सोफिस्ट लोक आहे त्या लोकांचा अभ्यास करायचा, सोफिस्ट लोकांना काउंटर करणारे सॉक्रेटिसचा अभ्यास करायचा आणि सॉक्रेटिसचा अभ्यास केल्यानंतर प्लेटोचा अभ्यास करायचा आहे. प्लेटोचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला अरिस्टॉटलचा अभ्यास करायचा आहे. मग अशा पद्धतीने ह्या प्राचीन कालखंडामध्ये अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर हळूहळू पॉलिटिकल सायन्स मध्ये पुढे काय होत गेली आहे? डेव्हलपमेंट होत गेली आहे. मग मध्ययुगीन कालखंड वेगळा येतो. मध्ययुगीन कालखंडामध्ये मॅकिवली आहे, रुसो आहे, लॉक आहे, हॉब्स आहे, अशा प्रकारचे असलेले लोक आपल्याला बघायला भेटतात. तुमचे आधुनिक कालखंडामध्ये हॅना अरेंट आहे आणि अशा अनेक लोक जे आहे जे की जॉन रॉल्स आहे ह्या लोकांनी पण पॉलिटिकल सायन्समध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. म्हणून एकंदरीत ज्यावेळेस आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा अभ्यास करायचा असेल तर ह्या 3 टप्प्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे असलेला आधुनिक कालखंड. मग अशा वेळेस आपण प्राचीन कालखंडापासून आपण अभ्यास करायला सुरुवात करू आणि त्याच्यामध्ये प्राचीन कालखंडामध्ये विशेषतः संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित करणारं एकमेव ठिकाण की ज्या ठिकाणावरून संपूर्ण जगाला पॉलिटिकल सायन्स काय आहे ह्या गोष्टीची असलेली मदरलँड म्हटल्या जाते आणि ती मदरलँड म्हणजे असणार आहे ग्रीक कंट्री. मग हे ग्रीक राज्य होतं कसं? ग्रीक राज्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या? ग्रीक राज्याची असलेली व्यवस्था कशी होती? ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. परंतु मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की आपला जो काही सिलेबस असणार आहे हा जो सिलेबस असणार आहे तर पर्टिक्युलर सिलेबस मध्ये आपल्याला प्लेटो पासून सुरुवात केलेली आहे. कुठून केलेली आहे? प्लेटो पासून सुरुवात केलेली आहे. परंतु माझा स्वभाव असा आहे आणि माझी शिकवण्याची अशी पद्धत आहे की तुम्हाला मी प्लेटो पासून सुरुवात करू शकतो पण मला तसं करायचं नाहीये. मी तुम्हाला काय शिकवणार आहे? पहिले सॉक्रेटिस शिकवल, सॉक्रेटिसच्या पहिले सोफिस्ट लोक शिकवल आणि सोफिस्ट लोकांच्या पहिले ग्रीक शहरामध्ये काय चालू होतं ते सगळं मी शिकवणार आहे. याच्याने फायदा काय होतो की तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर कळते. मग आपल्याला सॉक्रेटिस कळतो, सॉक्रेटिस नंतर प्लेटो आहे आणि प्लेटो नंतर त्या प्रकारचा असलेला महान व्यक्तिमत्व तो म्हणजे अरिस्टॉटल आहे. जर आपल्याला सॉक्रेटिस कळायचं असेल तर सोफिस्ट लोक कळायला पाहिजे, सोफिस्ट लोक कळायचं असेल तर ग्रीक शहराचा असलेला अभ्यास असायला पाहिजे.
हे जर तुम्हाला कळालं नाही तर प्लेटो समजणार नाही, आणि प्लेटो नाही समजला तर तुम्हाला अरिस्टॉटल समजणार नाहीये. मग हे जे इंटरलिंकेशन आहे, हे इंटरलिंकेशन आपल्याला प्रॉपरली काय करायचं आहे, ॲनालिसिस तिथं करायचं आहे. मग आता आपण बघूया की एक्झॅक्टली त्यावेळेसचं ग्रीक जे राज्य होतं ते कसं होतं. आता थोडंसं आपण हिस्ट्रीमध्ये चाललोय बरं. ते पण कोणत्या राज्याचं, आपल्या भारत देशाचं हिस्ट्री बघत नाहीये, आपण ग्रीक राज्यांची हिस्ट्री बघतोय. मग ग्रीक राज्यामध्ये काय वैशिष्ट्य होतं, ग्रीक राज्यांमध्ये असे काय पोषक वातावरण तयार होते की ज्याच्या माध्यमातून एवढं चांगल्या प्रकारचं पॉलिटिकल सायन्स नावासारखा अभ्यास आणि एवढी तार्किक बुद्धी असलेले हे महान लोक तिथे जन्मले. असं काय होतं तिथं, नेमकं कोणत्या गोष्टी होत्या की ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रीक राजकीय विचारवंतांचा जन्म तिथं झाला, भारतात का नाही झाला, त्या प्रकारचं असलेलं आफ्रिका खंडामध्ये का नाही झाला, अमेरिका खंडामध्ये का नाही झाला, ग्रीकमध्येच का झाला. तर ग्रीकचं असलेलं सराउंडिंग तसं होतं, ग्रीकची जिओग्राफिकल तशी होती, ग्रीक त्या प्रकारचं असलेली जडणघडणीमध्ये तसा होता. परिणाम स्वरूप ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस ग्रीक राज्यांचं वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य होतं की ते काय होतं, नगर राज्य होतं. नगर राज्य म्हणजे काय, सिंपल भाषेमध्ये छोटंसं राज्य, सिटी स्टेट म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सिटी स्टेट. जशी आपल्याकडे आहे ना छोटीशी सिटी असती, त्या सिटीमध्ये त्या प्रकारचा असलेला एखादा राजा असतो किंवा त्या प्रकारच्या गोष्टी असतात, सेम त्या प्रकारे सिटी असती, आणि ते सिटी म्हणजेच काय असणार आहे, त्यांचं स्टेट असणार आहे. आज आपल्याकडे कसे देश आहे, राज्य आहे, तशी काही संकल्पना नव्हती. छोटे छोटे असे शहरं होते, नगर राज्य होते, ते नगर राज्यांमध्ये ते ग्रीक शहर वसलेलं होतं. आता ह्या वैशिष्ट्यांमध्ये नगर राज्याची भूमिका कशी होती, तर प्रत्येक नगर राज्य हे स्वतःला ग्रेट समजायचं, खूप ग्रेट समजायचं. अशी छोटी छोटी नगर राज्यांची नावं तुम्हाला सांगतो, अथेन्स, स्पार्टा, हे ते अशा प्रकारची असलेली ही नगर राज्य होती. आणि ही नगर राज्यामध्ये ज्यावेळेस हे लोक राहायचे, तर हे लोक राहत असताना पर्टिक्युलर यांची डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होती की ते डिबेट करायचे, डिस्कशन करायचे, विचार विनिमय करायचे, प्रत्येक गोष्टीवर तार्किक बुद्धीचा काय करायचे, वापर करायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून पर्टिक्युलर तुमचं असलेलं राज्य कसं चालतं, हे असं केलं तर कसं होईल, तसं केलं तर काय होईल, अशा विविध प्रकारवर डिबेट अँड डिस्कशन करायचं. मग ही नगर राज्य ही साधीसुधी राज्य नव्हती, तर पर्टिक्युलर एका प्रकारे विचारांच्या देवाणघेवाणीचं असलेलं साधन होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे की ह्या सगळ्या गोष्टीतून एकच आउटपुट निघायचं की लोक कलेक्टिव्हली वर्क करायचे, तिथलचे लोक सोबत राहायचे, एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवाण करायचे, एकमेकांसोबत डिबेट डिस्कशन करायचे. डिबेट डिस्कशन करायचे. एक मिनिट, डिबेट डिस्कशन करायचं. आवाज येतोय का माझा, एकदा मला कन्फर्मेशन द्या बरं. हॅलो, आवाज येतोय का, स्टक होतोय. आवाज येतोय का माझा, एकदा कन्फर्मेशन द्या बरं. हां, ओके. हां, येस, ओके ओके, हां चलो. मग अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे ही नगर राज्य होती. ह्या नगर राज्यामध्ये लोक कसे होते, बुद्धी प्रामाण्यवाद आहे. व्हिडिओ स्टक होतोय का.
आता दिसतोय का व्हिडिओ? मला एकदा कन्फर्मेशन द्या बरं विद्यार्थी मित्रांनो. आता व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का मला सांगा बरं. आता दिसत असेल बघा. ठीक आहे, चलो. मग अशा वेळेस हा अशा वेळेस हे जे काही ग्रीक मधले लोक होते ते पहिली गोष्ट कसे होते, बुद्धिवादी होते आणि धर्मनिरपेक्षतावादी होते. त्यांना धर्म वगैरे ह्या गोष्टीशी काही घेणं नव्हतं. हा पण ते अभ्यास करायचे बरं, की धर्मामुळं काय होऊ शकतं, धर्माचा वापर केल्यानंतर काय काय होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टीवर ते खूप डिबेट करायचे. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय, की त्या लोकांना रिझनिंग खूप स्ट्रॉंग होती. असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. अक्षरशः तुम्हाला सांगतोय, ज्यावेळेस मी अशा काही गोष्टींचं मी वाचन करत होतो तर तिथलचे लोक 2-2, 3-3 दिवस लोक घरी न जाता एका ठिकाणी बसून डिबेट अँड डिस्कशन करायचे. म्हणजे आज जे आपण लोकशाही म्हणतोय ना, की त्या लोकशाहीमध्ये ए पर्टिक्युलर जसं पार्लमेंट आहे, त्या पार्लमेंटमध्ये आपण डिबेट डिस्कशन करतो का, तसं त्यावेळेस ग्रीक राज्यांमध्ये त्यांच्या नगर शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा असलेला वावर होता. आणि त्या ग्रीक राज्यांमध्ये लोकशाही नांदायची. लोकांना तिथं डिबेटला बोलवायचे, लोकांचं पार्टिसिपेशन करून घ्यायचे, लोकांना त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट करून घ्यायचे. या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून हा जो काही वर्ग निर्माण झाला होता तो बुद्धिप्रामाण्यवादाचा असलेला व्यक्ती निर्माण झाले होते. मग हे जे लोक होते ते प्रत्येक गोष्टीवर काय करायचे, चांगल्या पद्धतीने विचार करायचे, कन्क्लुजन काढायचे, की नाही असं नाही केलं तर तसं. मी एखादी गोष्ट म्हणत असेल तर समोरचा एक व्यक्ती वेगळा म्हणायचा, मी जर एखादी गोष्ट मांडत असेल तर समोरचा व्यक्ती त्याला काउंटर करायचा आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुमचं डिबेट अँड डिस्कशन केल्या जाते तर त्याच्यातून आउटपुट जास्त निघायला लागतात. मग अशा ह्या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हे एका प्रकारचं असलेले काय होते, नगर राज्य अशी होती. आता ह्या नगर राज्यामध्ये लोक खूप चांगली होती, सोबतच त्या प्रकारचं त्यांच्यासाठी राज्य हे काय होती, नैतिक संस्था होती. बघा बरं, काय राज्य हे काय होती, नैतिक संस्था होती. म्हणजे अल्टिमेटली त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय होतं, राज्य होतं. राज्यामध्ये राहणारे जे काही लोक होते ही लोक कोणाचं ऐकायचं, तर राज्याचं ऐकायचं. राज्य हे खूप सुपिरियर होतं का, तिथं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लोकशाही नांदायची. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की राज्य हे काय आहे, नैतिक संस्था आहे. राज्य हे कधीच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये लोकांचा चुकीचा विचार करतच नाही, अशा प्रकारचं असलेलं ते ग्रीक राज्य होतं. म्हणून तर त्या ग्रीक राज्यामध्ये पर्टिक्युलर विविध प्रकारचे सांस्कृतिक गोष्टी घडत गेल्या, विविध प्रकारचे असलेले नवनवीन ड्रामा तिथं तयार होत गेले, तिथलच्या लोकांच्या कलागुणांना खूप वाव भेटायला लागले आणि तिथलच्या असलेल्या लोकांनी अक्षरशः त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये जी काही विद्वत्ता मिळवली त्या संपूर्ण जगामध्ये वाखाणण्याजोगी आहे. हे कशामुळे होतं, तिथलचं असलेलं राज्य हे काय होतं, चांगलं होतं. म्हणजे थोडक्यात तिथलचं सरकार कसं होतं, चांगलं होतं. परंतु परंतु त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी अंतर्गत त्या असलेल्या ग्रीक राज्यांमध्ये असे काही लोक होते की जे लोक पर्टिक्युलर काही गोष्टींना ह्या गोष्टीचा वापर करत असताना थोडंसं खंडन करायचे. काही लोक होते ते काही लोक असे होते की त्या पर्टिक्युलर असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून पर्टिक्युलर तुमचे असलेले जे काही त्यांची विचारसरणी होती ती थोडीशी वेगळी होती. त्या नगर राज्यामध्ये त्या ग्रीकमध्ये काही ग्रुप ऑफ द पीपल्स लोक राहायचे. त्या लोकांना सोफिस्ट लोक म्हणायचे. काय म्हणायचे, सोफिस्ट लोक. हे एक समूह होता, लोकांचा समूह होता. नीट लक्षात घ्या बरं मी काय सांगतोय, ही स्टोरी फार महत्वाची आहे. ते जे सोफिस्ट लोक होते ना, ते सोफिस्ट लोक पर्टिक्युलर तिथं राहायचे, त्या ग्रीक राज्यामध्ये राहायचे आणि ते काय करायचे, लोकांना ट्रेन करायचे, लोकांसोबत डिबेट डिस्कशन करायचे, ते लोकांच्या तार्किक बुद्धींना
चालना द्यायचे. हे सोफिस्ट लोक जे होते ना, हे सोफिस्ट लोक पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या सामान्य लोकांमध्ये एका प्रकारची असलेली राजकारणाची भावना निर्माण करायची. परंतु त्यांचा जो काही मार्ग होता तो मार्ग थोडासा वेगळा होता. म्हणजेच काय की सोफिस्ट लोक, ग्रुप ऑफ द पीपल जे होते, तर ते सगळे लोक पर्टिक्युलर अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये करायचे की ज्याच्यामध्ये लोकांचं असलेलं मतपरिवर्तन घडून आणायचे. मग हे मतपरिवर्तन कसं असणार आहे आणि कोणत्या स्वरूपात असणार आहे, तर अशा पद्धतीने हे जे सोफिस्ट लोक होते त्यावेळेसचे असलेल्या जे श्रीमंत कुटुंबातले लोक होते, जे तरुण वर्ग होते, तर त्या तरुण वर्गांना काय शिकवायचे? राजकारण शिकवायचे आणि वक्तृत्व कला शिकवायचे. हे सोफिस्ट लोक फक्त श्रीमंत लोकांच्या मुलांना, श्रीमंत लोकांच्या तरुण वर्गांना दोन गोष्टी शिकवायचे. एक, राजकारण कसं शिकवलं जाईल आणि त्या प्रकारचं असलेलं वक्तृत्व कला कशी आहे ही तिथं शिकवल्या जायची. त्यांचं म्हणणं काय की राजकारण कोणी करावं, तर फक्त श्रीमंत लोकांनी करावं. असे काही लोक होते बरं त्यावेळेस, सोफिस्ट लोक, की ज्याच्या माध्यमातून पर्टिक्युलर त्यांनी फक्त तरुण वर्गांना काय शिकवायला लागलेले की राजकारण कसं करायचं, राजकारणामध्ये तुम्ही का आलं पाहिजे, आणि राजकारणामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला वक्तृत्व तर आलंच पाहिजे. मग ही जी काही तुमची रिटॉरिक स्किल आहे, ती रिटॉरिक स्किल कशा पद्धतीने वाढवल्या जाईल, कशा स्वरूपामध्ये वाढवलं जाईल, या सगळ्या गोष्टीच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं की बस आपल्याला हे करायचं आहे. मग जर तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर राजकारणामध्ये येण्यासाठी तुम्हाला साम दाम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करावा लागेल. अशा काही गोष्टी तरुण वर्गांना ते शिकवायचे. ते म्हणायचे की नैतिकता वगैरे ह्या काही गोष्टी नाहीये, राजकारण आणि नैतिकतेचा काही संबंध नसला पाहिजे. राजकारण हे प्रॅक्टिकल गोष्टीवर आधारलेलं आहे, राजकारण हे प्रत्यक्ष गोष्टीवर आधारलेलं आहे. तुम्ही इथं बिलकुल त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय करायचं नाही, नैतिकतेला धरायचं नाही. अल्टिमेट आपल्याला काय मिळवायचं आहे? सत्ता मिळवायची. अल्टिमेट आपल्याला राज्य करायचं आहे. आपण श्रीमंत वर्गातले लोक आहोत, आपण राज्य करण्यासाठी जन्म घेतलेला आहे, आपण इथं गुलामगिरी करण्यासाठी जन्म नाही घेतलेला आहे. हे सोफिस्ट लोक अशा प्रकारच्या तरुण वर्गांच्या माथे भडकवायचे. सर तुम्ही ह्या स्टोरी का बरं सांगताय, तुम्हाला पुढे कळेल याचं महत्व. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं तिथलचा जो काही तरुण वर्ग होता ना, तो तरुण वर्ग राजकारणाकडे आकर्षित व्हायला लागला. त्याला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकीच्या काही गोष्टी आहे, त्या वक्तृत्व कलेच्या गोष्टी किंवा इतर काही गोष्टी जे काही प्युअर तुमचे राजेशाही किंवा तुमचं असलेलं एखादं राजकारणाचं घराणं कसं कार्य करतं, ह्या सगळ्या गोष्टी ते शिकायला लागले. ऑटोमॅटिकली त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हा जो काही समाज होता, सोफिस्ट समाज, हा शिक्षकांचा गट, हा अशा स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय करायला लागला, इथं सामान्य लोकांना आणि विशेषतः श्रीमंत लोकांना पर्टिक्युलर ह्या गोष्टीच्या माध्यमातून माथे भडकवायला सुरुवात केली. आता त्यांची शिकवण्याची पद्धत काय होती ते पण समजून घ्या. तर त्यांनी सांगितलं काय की आपल्याकडं अल्टिमेट पॉवर आणि मनी हे तुमच्याकडं मिळवण्याचं साधन म्हणजे काय आहे, तर एका प्रकारचं असलेलं राजकारण आहे. तुम्ही पॉलिटिक्स कशासाठी जॉईन करायला पाहिजे, व्हाय यू वॉन्ट टू बी जॉईन द सिव्हिल सर्व्हिसेस, अशा प्रकारचा क्वेश्चन मी तुम्हाला नेहमी विचारतोय. हाच क्वेश्चन त्यावेळेस सोफिस्ट लोकांनी त्या श्रीमंत तरुणांना विचारायला सुरुवात केली की इफ यू वॉन्ट टू जॉईन द पॉलिटिक्स, तर पॉलिटिक्स हॅज टू बी जॉईन फॉर द ओनली कॅप्चरिंग द पॉवर अँड द मनी. तुम्ही राजकारण, सत्ता कशासाठी मिळवली पाहिजे, पॉवर आणि पैशासाठी मिळवली पाहिजे. कदाचित तुम्हाला हे आजचं रिलेव्हंट वाटत नाही का? आज रिलेव्हंट वाटत नाही आहे की सरकार किंवा शासन किंवा तुमचं असलेलं राजकारण, सत्ता ही कशासाठी आहे? पैसा आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असलेल्या इतर गोष्टीसाठी, पॉवरसाठी आहे. पॉवर आणि त्या प्रकारचा पैसा हे कमवणं म्हणजे काय, राजकारणच आहे की नाही. मग त्यावेळेस सोफिस्ट लोक जे होते, तर त्यावेळेस असलेल्या श्रीमंत तरुण वर्गांना सांगायचे की तुम्ही राजकारण का जॉईन करायला पाहिजे, तर बिकॉज ऑफ द ह्या गोष्टीमुळं की तुम्हाला पॉवर आणि पैसा कमवायचा आहे. दुसरी गोष्ट, दुसरी मेथोडॉलॉजी काय होती त्यांची मेथोडॉलॉजी होती की राजकीय जीवनामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल
तर तुमच्याकडे रेटॉरिक स्किल असायला पाहिजे. रेटॉरिक स्किल म्हणजे काय? वक्तृत्व कला. तुमच्याकडे ती स्किल असायला पाहिजे. जर तुमच्याकडे ती स्किल नसेल तर तुम्ही राजकारणामध्ये टिकू शकत नाही. तुम्ही लोकांना अपील काय करणार आहे? आज जर मी उदाहरण द्यायचंच म्हटलं तर दिग्वंत बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आपल्याला. का? बाळासाहेब ठाकरेंचं जेव्हा भाषण ऐकतो तर त्या अंगाला शहारे येतात. प्रमोद महाजनचं जेव्हा भाषण ऐकतो तर अंगाला शहारे येतात. मग हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे का दिसतात? की ज्या व्यक्तीचं वक्तृत्व कला चांगली आहे, ज्या व्यक्तीला बोलणं चांगलं येतं, तो व्यक्ती राजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटू शकतोय. स्पष्ट वक्तता, निडरता आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नॉन कॉम्प्रोमाइजेबल गोष्टी जेव्हा आपण करतो तर त्यावेळेस ते काय असणार आहे? तर ती स्किल असणार आहे. त्याला म्हणलं जाते रेटॉरिक स्किल. मग हे सोफिस्ट लोक होते ना, हे जे शिक्षक मंडळी होते, ते शिक्षक मंडळी अशा विद्यार्थ्यांना घडवायचे. ते म्हणायचंय सत्ता कमवायची, पैसा कमवायचा आणि हे कमवण्यासाठी तुला रेटॉरिक स्किल असायला पाहिजे आणि ती रेटॉरिक स्किल तू काय करायला पाहिजे? अचीव करायला पाहिजे. अजून यांची काय पद्धत होती या सोफिस्ट लोकांची? तर ती पद्धत होती ती म्हणजे काय? दे आर इथिकल रिलेटिव्हिझम अँड द ऑर स्पेक्टॅक्युलर निहिलिझम. त्यांचं म्हणणं काय आहे की नैतिकता, चांगलं वागणूक, एकदम सुशिक्षित असलेलं संदर्भ, म्हणजे आपण म्हणतो ना की चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. ते म्हणता नैतिकता आणि राजकारण याचा दूर दूरपर्यंत संबंध नाहीये. ते सरळ म्हणायचे की नैतिकता कशी असती? नैतिकता ही रिलेटिव्ह असती. रिलेटिव्ह म्हणजे काय? की तेवढ्या कामापुरती असली पाहिजे. राजकारणी लोक तुमच्याकडे येतात 5 वर्षातून, नैतिकतेने बोलतात, ताईमाई अक्का, विचार करा पक्का आणि मलाच द्या शिक्का. मग अशा पद्धतीने ते नैतिकता दाखवण्याचा प्रयत्न करतात ना तुम्हाला, की नाही 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 आम्ही खूप नैतिक पर्सन आहोत. तर हे सोफिस्ट लोकांनी तेव्हा सांगितलेलं होतं. जर राजकारणी बनायचं असेल, जर तुम्हाला राजकारण करायचं असेल तर हे नैतिकता वगैरे ह्या गोष्टी मानल्याच नाही पाहिजे. आणि जर मानायच्याच असेल तर ते कशी असली पाहिजे? सापेक्ष असली पाहिजे. सापेक्ष म्हणजे काय? तेवढ्या काळापुरती असली पाहिजे. तुम्ही नैतिकतेने राज्य करू शकत नाही. जसं गांधीजी म्हटले होते ना, जर आपल्याला राज्य करायचं असेल, राज्य टिकवायचं असेल तर अशा वेळेस नैतिक शासनकर्ते निर्माण झाले पाहिजे. परंतु नैतिक शासनकर्ते हे फक्त आदर्श राज्य निर्माण करण्याची एक आशा दाखवू शकतात, परंतु राज्य करू शकत नाही. त्याला रिअलिस्टिक अप्रोच असायला पाहिजे. हिटलर सारखे लोक असायला पाहिजे, पंडित नेहरू सारखे लोक असायला पाहिजे, मोदी सारखे लोक असायला पाहिजे, जे की रिअलिस्टिक गोष्टीवर भाष्य करतात, ज्यांचं असलेलं रिअलिझमवर फोकस असतो, वास्तववादी दृष्टिकोन असतो. हे सगळ्या गोष्टी त्यावेळेस सोफिस्ट लोक कोणाला शिकवायचे? ह्या तरुण वर्गांना शिकवायचे की तुम्ही तुमचं जे इथिकल बेसिस आहे ना, तो इथिकलनेस, नैतिकता ही रिलेटिव्हिझम असायला पाहिजे. रिलेटिव्हिझम म्हणजे काय? काही काळापुरती असायला पाहिजे. किंवा त्याला दुसरा शब्द आहे स्पेक्टॅक्युलर निहिलिझम. पर्सन अँड ऑन्टोगोनलिस्ट असायला पाहिजे. म्हणजेच काय? की पर्सन वाईज तुमच्या असलेल्या सगळ्या गोष्टी चेंज झाल्या पाहिजे. नैतिकतेने पोट भरणार नाही. हे कोणी सांगितलेलं होतं? तर पर्टिक्युलर तुमचे असलेले सोफिस्ट लोक सांगताय. तुम्हाला हा संदर्भ परत एकदा सापडणार आहे मॅकियावेलीमध्ये. मॅकियावेली पण हेच बोलतो. मॅकियावेली काय म्हणतोय? मॅकियावेली म्हणतोय जर तुला राज्य करायचं असेल, जर तुला शासनकर्ता बनायचं असेल, जर तुला इथं संपूर्ण देशावर स्वतःचं अधिराज्य गाजवायचं असेल तर रिअलिस्टिक गोष्टीवर बोल, रिअलिस्टिक गोष्टीवर चर्चा कर आणि रिअलिस्टिक गोष्टीवर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कार्य कर, तरच तुला इथं राज्य करता येईल. अदरवाईज तू राज्य करू शकत नाही, कारण की नैतिकतेने मन भरतं, पोट भरत नाही. हे त्याचे वाक्य आहे. तुम्हाला काही काळापुरता नैतिकता आवडत असेल, परंतु नैतिकतेने जीवन जगण्यासाठी तेवढी उच्च कोटीची पातळी तुमच्याकडे असायला पाहिजे, जी की गांधीजींकडे होती. म्हणून तर गांधीजींचं स्वप्न होतं ना की रामराज्य आलं पाहिजे. परंतु इवन दो तुम्ही ऑब्झर्व करा, आपल्या श्रीकृष्णाने पण काय सांगितलं होतं? श्रीकृष्णाने पण आपल्याकडं 15व्या अध्यायामध्ये ते सांगितलंय ना, श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमध्ये शाक्कम अश्वस्तम प्रारुयम छंदम सियस्य पर्णाणी यस्तम वेद सवेद्वी अधश्चोर्दम प्रशुत शाखा गुणप्रवदा विषय प्रवाला. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुझ्या समोर तुझे असलेले भाऊबंद दिसतायत, पण तुझा धर्म काय आहे अर्जुना? तुझा धर्म आहे क्षत्रिय. तू क्षत्रिय सारखा लढला पाहिजे, क्षत्रिय सारखा विचार असायला पाहिजे. तू जर हा विचार करत असेल की समोरचे माझे भाऊबंद आहे, मी यांच्यासोबत लढू कसं,
तर तू कधी आयुष्यात लढू शकत नाही. नैतिकता बाजूला ठेव, धनुष्य उचल, मार बाण, जे होईल ते बघता येईल. त्याला म्हणलं जातंय धर्मपालन. मग अशा वेळेस त्या सगळ्या गोष्टी कोण शिकवायचे, तर तुमचे असलेले सोफिस्ट लोक शिकवायचे. मी तुम्हाला सांगतो ना, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करत असताना अंगाला शहारे येतात, शहारे. आणि हे शहारे का बरं येतात माहिती का, त्याविषयी असलेल्या गोष्टी आपल्याला तिथं अभ्यासायला भेटतात. मग त्याविषयी लोक म्हणायचे नैतिकता बाजूला ठेवा, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे, प्रॉपरली युटिलाइज करायच्या आहे. आलं लक्षात? हे दे फोकस ऑन द इंडिव्हिज्युअलिझम. सोफिस्ट लोक काय म्हणायचे, अपना काम बनता, टिंब टिंब टिंब. आपलं काम बनलं पाहिजे. इंडिव्हिज्युअलिझम, स्वार्थी असायला पाहिजे. स्वार्थपणा राजकारणामध्ये असायला पाहिजे. स्वार्थपणा त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये कुठून कुठून भरला पाहिजे. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणासोबत युती करायची, कोणासोबत युती नाही करायची, कोणाला सकाळी सोबत धरून सरकार स्थापन करायचं, कोणाला त्या प्रकारचं फोडायचं, हे सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये वावगं असणार आहे. कारण की सोफिस्ट लोकांनी तेव्हा सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, तर पर्टिक्युलर इथं इंडिव्हिज्युअलिझम, स्वार्थवाद हा इथं असायला पाहिजे. हा स्वार्थवाद जर तुम्ही टिकू शकत नसेल तर तुम्ही काय राजकारण करताय. राजकारणामध्ये ताकद निर्माण करायची असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीचा असलेला काय करावं लागणार आहे, वापर करावा लागणार आहे. आणि तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते साध्य करण्याचा जो काही तुम्ही मार्ग वापरणार आहे, तो मार्गाचा बिलकुल विचार नका करू. सोफिस्ट लोक म्हणायचे तुम्हाला साध्य काय करायचंय, साध्य करायची तुम्हाला सत्ता साध्य करायची आहे, तुम्हाला पॉवर अचीव करायचं आहे, तुम्हाला मनी अचीव करायचं आहे. मार्ग कोणताही असला तरी चालतो, आपल्याला फक्त सत्ता, पैसा आणि रुबाब हा राजकारणामध्ये दिसलाच पाहिजे, असं सोफिस्ट लोकांचं म्हणणं होतं. आणि सोफिस्ट लोकांनी त्याच्यासाठी स्पष्टपणे सांगितला, मार्ग कोणताही असला तरीही चालतो. गांधीजींचं स्वप्न असं होतं का? गांधीजी काय म्हणायचे, गांधीजी म्हणायचे की माझ्या आयुष्यामध्ये रामराज्य आलं पाहिजे. आणि हे रामराज्य जेव्हा आणायचं असेल तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये रामराज्य आणण्यासाठी, म्हणजे रामराज्य हे माझं साध्य आहे, मला हे अचीव करायचंय. आणि हे अचीव करताना मी मार्गक्रमण कशाचा करणार आहे, अहिंसा, सत्याग्रह, अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर करणार आहे. मग अशा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो तर त्यावेळेस सोफिस्ट लोक जे होते त्या सोफिस्ट लोकांनी ह्या पद्धतीचा काय केला होता, पर्टिक्युलर वापर केला होता. त्यांना म्हणलं जातं टेलोलॉजिकल पर्सन्स. टेलोलॉजिकल पर्सन म्हणजे काय, जे शेवटचा विचार करतात, साध्याचा विचार करतात. मार्गक्रमण कसं आहे काही घेणं नाही, मला उपमुख्यमंत्री बनायचंय, मी कोणासोबत पण हात जोडल. मला मुख्यमंत्री बनायचंय, मी कोणाच्या पण गटामध्ये समाविष्ट होईल, मला काय घेणं देणं. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की पर्टिक्युलर हे सोफिस्ट लोक अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसून येत आहे. इथपर्यंत कळालं का ते सांगा, इथपर्यंत कळालं का ते सांगा. इंटरेस्ट येतोय का मला एवढं कमेंट करून सांगा. इंटरेस्ट येत असेल तर मला येस म्हणून कमेंट करून सांगा. इंटरेस्ट येत असेल तर मला कृपया करून येस म्हणून सांगा. येत आहे? येस. अजून तो खूप काही गोष्टी आहे, येतो अभि सुरुवात आहे. ठीक आहे. कळत नसल तर मला कृपया करून विचारा बरं. पण ही स्टोरी तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. ग्रीक मधलं वातावरण तुम्हाला कळालं तर पुढं कळणार आहे. मी अजून प्लेटोवर आलेलो नाहीये. तुम्ही सिलेबस काढा, सिलेबस प्लेटोवर क्वेश्चन विचारतं. परंतु प्लेटो समजायचं असेल तर तुम्हाला ही सगळी स्टोरी समजणे गरजेचं आहे. कारण की हे ज्याला नाही कळालं त्याला प्लेटो डायरेक्ट जर वाचायला सुरुवात केली तर काहीच हे नाहीये, काहीच अर्थ नाहीये. तुम्हाला पुस्तकांची यादी द्यायला मला काय 2 सेकंद लागतं. मी तुम्हाला आत्ता सांगू शकतो, हे पुस्तकं घ्या, एवढी पुस्तकं आहे, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये हे पुस्तक आहे, वाचत बसा. हे फक्त पॉलिटिकल प्लेटोवर असलेली पुस्तक आहे 3. हे प्लेटोवर असलेली पुस्तक आहे. हे जर तुम्ही वाचत बसले तर तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काहीच कळणार नाही. त्यामुळे लक्ष ठेवा, आपण एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिकपणे आपण अभ्यास करतोय. बघा
आता काय आहे, याचा परिणाम काय झाला? अशा प्रकारे सोफिस्ट लोक हे तरुण वर्गांचे माथे भडकवायचे काम करायचे. मग तरुण वर्गांचे माथे भडकवायला जेव्हा लागायला लागले तर त्यावेळेस याचा परिणाम काय झाला? तर परिणाम काय झाला तर पर्टिक्युलर तुमचे असलेले जे काही विचारवंत लोक होते ह्या लोकांना ते पटायला नाही लागलं. जसे की कोण? सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, हे जे काही लोक होते त्या काळातले. ॲरिस्टॉटल तर नंतर आला, तो भाग वेगळा. प्लेटो पण शेवटीच आलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असलेलं काय होतंय, सॉक्रेटिस नावाचा व्यक्ती होता. हा पण एक विचारवंत होता, ज्याला आपण फादर ऑफ अ पॉलिटिकल फिलॉसॉफर म्हणतोय. तर हा जो महान व्यक्ती होता तर त्याच काळामध्ये जन्मलेला होता, त्या सोफिस्ट लोकांमध्ये राहत होता. फक्त फरक एवढा होता की हा खूप नैतिकता असलेला व्यक्ती होता. जसे की सोफिस्ट लोक हे अनैतिकतेने वागायचे. त्यांचं म्हणणं काय, राजकारण, सत्ता, पैसा कोणत्याही कंडिशनमध्ये आपल्याला कमवायची. पण तुमचा असलेला सॉक्रेटिस व्यक्तिमत्व होता तो थोडासा वेगळा होता. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं कुठंतरी त्याच्या मनामध्ये ना खंत राहायची. काय खंत राहायची की अरे, जर तुम्ही अशा प्रकारचे लोक तयार करतात, अशा प्रकारचे तरुण वर्ग तयार करतात की ज्यांचा मूळ उद्देश फक्त सत्ता कमवणे, पैसा कमवणे, हे करणं, करप्शन करणं, ह्या गोष्टी जर करायला तुम्ही त्याला शिकवायला भाग पाडताय, ते उत्तम राज्यकर्ते बनू शकतात का? कधीच बनू शकत नाही. उत्तम राज्यकर्ते बनण्यासाठी तुम्हाला त्यांच्यामध्ये नैतिकता असायलाच पाहिजे. आज जर आपण असं म्हणायला गेलं तर आज आपल्या भारत देशाचं असलेलं दुर्भाग्यवश काय आपल्याला स्वप्न दिसतंय? भारताचं स्वप्न असं आपण बघतोय की भारत देश मोठ्या स्तरावर जाणार आहे. परंतु आज आपल्याकडचे असलेले मोस्ट ऑफ द पॉलिटिशियन्स आर क्रिमिनलाइज इन द नेचर. हा एक सगळ्यात मोठा असलेला पार्लमेंटचं डिक्लाइन होण्याचे कारण आहे की मोस्ट ऑफ द पार्लिमेंटरियन्स आर द क्रिमिनल इन द नेचर, आर दे आर सेंडिंग बिहाइंड टू द बार्स. काय झालं कोकाटे साहेबांचं? कृषी मंत्री होते, कृषी मंत्री होऊन दुसरं पद भेटलं, दुसऱ्या पदावरून पण चालले गेले, अटक झाली, गेले आतमध्ये. मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण बघतो तर त्यास आपल्याला काय लक्षात येते की सॉक्रेटिस नावासारखा जो महान विचारवंत होता त्या काळामध्ये जन्मलेला, त्या व्यक्तीला ह्या गोष्टी बिलकुल नव्हत्या पटत की हे सोफिस्ट लोक अशा पद्धतीने ह्या लोकांची असलेली काय करताय, माथी भडकवताय. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्यावेळेस त्यांनी काही गोष्ट सांगितली. सॉक्रेटिस काय म्हणायचा? सॉक्रेटिस म्हणायचा तुम्ही काहीही करा पण तुमची असलेली नैतिकता ही बिलकुल सोडता कामा नये. बिलकुल नाही. सॉक्रेटिसचं एकच म्हणणं होतं, अरे लोकशाही सारखं चांगलं संस्था नाहीये, लोकशाही संस्थासारखी कोणती उत्तम व्यवस्था नाहीये. आणि ह्या लोकशाहीमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या असलेल्या लोकांना घालताय किंवा अशा प्रकारच्या लोकांना तुम्ही इन्व्हॉल्व करतायत की ज्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये फक्त सत्ता, पैसा आणि धन ह्या गोष्टीवर काय करताय, तुम्ही फक्त फोकस करताय. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की हा नैतिकतेचा जो दृष्टिकोन त्यांनी स्वीकारलेला होता, हा दृष्टिकोन त्यांना तिथं पेरायचा होता. कोणाला? सॉक्रेटिसला. सॉक्रेटिसचं डोकं सरकलं होतं. सॉक्रेटिसला वाटायचं की यार हे काय चालू आहे, माझ्या असलेल्या ह्या अथेन्स राज्यामध्ये मी जिथं राहतोय, मी जिथं वाढलेलो आहे, आणि ह्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे असलेले लोक जर निर्माण होत असेल तर कायच ह्या राज्याचं अस्तित्व राहणार आहे. यांच्यामध्ये फक्त करप्टेड लोक तयार होतील आणि करप्टेड लोक तयार होऊन त्या प्रकारचं असलेलं आपल्या संपूर्ण राज्याची विस्कळीतपणाची जी घडी आहे ते हेच लोक काय करतायत, पर्टिक्युलर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये बांधायला सुरुवात करतायत. सॉक्रेटिसने यावर विचार करायला सुरुवात केली आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या नैतिकतेसाठी पर्यायी दृष्टिकोन द्यायला काय केला होता, सुरुवात केलेली होती. मग तो काय करायचा, जसं सोफिस्ट लोक विद्यार्थ्यांना जमा करायचे आणि वादविवाद करायचे, सॉक्रेटिस पण वादविवाद करायला लागला. सॉक्रेटिस पण काय करायचा, त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तिथं चर्चा घडून आणायचा. फक्त एवढा होता की सॉक्रेटिस सामान्य लोकांना पकडायचा. सॉक्रेटिस सामान्य लोकांमध्ये जायचा, सामान्य लोकांमध्ये बोलायचा, सामान्य लोकांमध्ये डिस्कशन करायचा, सामान्य लोकांमध्ये तार्किक बुद्धीचा वापर कसा करायचा याच्यावर तो काय करायचा माहितीये का, डिस्कशन करायचा. आणि ते डिस्कशन करत असताना तो असे प्रश्न विचारायचा की ज्याच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला प्रश्न पडले पाहिजे की आपण खरंच याचं उत्तर द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. सॉक्रेटिसची एक गंमत होती.
सॉक्रेटिस काय करायचा, स्वतःला असा वेडा समजून घ्यायचा, किंवा सॉक्रेटिस काय करायचा आहे, स्वतःला असं मी मूर्ख आहे, मला काहीच माहित नाहीये, मी अज्ञानी व्यक्ती आहे, आणि अशा पद्धतीने तो काय करायचा, लोकांना विचारायचा की अरे हे कसं आहे रे, अरे ते कसं आहे रे, असं हे का बरं आहे. त्याच्या मागची भूमिका काय होती तुम्ही लक्षात घ्या. त्याची भूमिका ही होती, जर आपण अशा एकमेकांना प्रश्न विचारले, तर प्रश्न विचारत असताना मी एखादा प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचं असलेलं कोणतरी काउंटर करतंय, आणि ते काउंटर केल्यानंतर त्याच्यावर आपण विचार विनिमय करतोय आणि आपल्याला प्युअर सोल्युशन भेटतंय. ही जी काही संकल्पना होती, ही सॉक्रेटिस काय करायचा, त्या प्रकारचं असलेलं वापरायला सुरुवात करायचा. आणि ह्या सॉक्रेटिसनी ह्या गोष्टीचा वापर करून पर्टिक्युलर प्रश्न, चर्चा, ह्या सगळ्या गोष्टीवर काय करायचा, तिथं डिबेट अँड डिस्कशन करायचा. म्हणजे एकंदरीत जे सोफिस्ट लोक काम करायचे, कोणते कोणते, त्या प्रकारचं असलेलं संशयवादी शून्यवाद असायचा. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, की सगळं शून्य आहे, आपल्याला फक्त पैसा कमवायचा आहे. तर अशा वेळेस सोफिस्ट लोक ह्या गोष्टीवर जास्त फोकस करायचे. त्या प्रकारचे कसे होते ते, एक्झिस्टन्स बिलिव्हियर जे आहे ते रिअलिस्टिक अप्रोच असायचा, पैसा कमवायचा, सत्ता कमवायची, हे त्यांचा जो विचार होता, ह्या विचाराला सॉक्रेटिस वैतागलेला होता. सोबतच ते कशावर फोकस करायचे, स्वार्थीपणावर फोकस करायचे, सोबतच रेटॉरिक स्किलवर फोकस करायचे, पॉवर आणि मनीवर फोकस करायचे. आणि ह्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे असलेला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती येतो, तो म्हणजे कोण आहे, सॉक्रेटिस आहे. मग सॉक्रेटिस काय करायचा, डिबेट डिस्कशन करायचा, अभ्यास पद्धती अशा पद्धतीने करायचा. विकास म्हणतो, त्यावेळेस ग्रीक लोकांनी सभांमधून वगैरे सोफिस्ट लोकांना विरोध केला नाही का सॉक्रेटिसच्या आधी. कसं असतं, विरोध करणारे लोक जरी तयार होत असतील तरीही त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तो विरोध ऍक्सेप्ट करणारे लोक खूप कमी होते. विरोध करणारे लोक कितीही ओरडले, परंतु ते विरोध करणाऱ्या लोकांचा असलेला आवाज दाबण्याच्या मध्ये जर तुमच्याकडे ताकद असेल, तर असे कितीही विरोध करणाऱ्या लोकांचा असलेला तुम्हाला आवाज कधीही दाबता येतो, म्यूट करता येतो तुम्हाला. त्यावेळेस त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि काय होतं, की त्यावेळेस असं समजलं जायचंय, राज्य कधीही चुकीची गोष्ट करत नाही, किंग्स कॅनॉट डू रॉंग असं म्हटलं जायचंय. आणि किंग्स कॅनॉट डू रॉंग ही संकल्पना जेव्हा पेरल्या जात होती, की नाही नाही तुम्ही विचारलंच नाही पाहिजे, सोफिस्ट लोक हुशार लोक आहे, ते हुशार लोकांना तुम्ही प्रश्न कसे विचारतात, हुशार लोक जे सांगतील ते तुम्हाला मान्य करावं लागतात. मग आपल्याकडं तेच व्हायचं ना, भारतामध्ये पण ते झालं. जेव्हा तुमच्याकडं वैदिक काळ आला, तो वैदिक काळामध्ये पर्टिक्युलर जेव्हा समाजाची उतरण निर्माण झाली, त्या समाजाच्या उतरंडीमध्ये वरच्या स्थानावर जे लोक होते त्यांना तुम्ही प्रश्न नव्हते विचारू शकत. तुमच्या मनामध्ये किती खतखत असली तरी तुम्ही त्यांचा विरोध नव्हता करू शकत. का नव्हते करू शकत, कारण की तुम्ही कन्सिडर करायचे ना की ते कोण आहे, विद्वान लोक आहे. सोफिस्ट लोक तसेच होते. सोफिस्ट लोक म्हणायचे आम्ही जे म्हणू ती पूर्व दिशा, मग विरोध करणार तरी कोण ना. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या प्रकारच्या असलेल्या सॉक्रेटिसच्या अगोदर खूप लोकांनी प्रयत्न केला, परंतु तो त्यांना जमला नाहीये. इवन तो तुम्हाला सांगतो ना, अजून पुढं पुढं मजा आहे. मग सॉक्रेटिसने ह्या गोष्टीचा खूप विचार केला आणि सॉक्रेटिसने त्या स्वरूपाच्या माध्यमातून पर्टिक्युलर ह्या गोष्टीवर चर्चा अंतर्गत इथं डिबेट डिस्कशन करायला लावायचं. तर त्याला म्हणायचे डायलेक्टिक मेथड्स. शब्द लक्षात ठेवायचा, काय, डायलेक्टिक मेथड, द्वंद्ववादाची पद्धत. नीट लक्षात ठेवायचा शब्द काय, सॉक्रेटिस काय करायचा, डायलेक्टिक मेथडचा वापर करायचा. डायलेक्टिक मेथड म्हणजे काय, सिंपल भाषेत सांगतो. डायलेक्टिक मेथड म्हणजे काय, की मी एक प्रश्न मांडणार, समोरचा माणूस त्याला काउंटर करणार आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आमचा वाद निर्माण झाला. वाद म्हणजे मारामारी नाही, वाद म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण, की मी सांगतोय हे असं बरोबर आहे, समोरचा म्हणतोय नाही मी असं बरोबर आहे. मग ह्या दोघांच्या माध्यमातून जे काही प्युअर नॉलेज निघणार आहे तर त्याला म्हटलं गेलेलं आहे सिंथेसिस. मग ह्या डायलेक्टिक मेथडमध्ये कसं असतं, सिंथेसिस, समोरून येणारा अँटी सिंथेसिस आणि दोघांच्या माध्यमातून तयार होणारा सिंथेसिस. आलं लक्षात हे. मग अशा पद्धतीने ही डायलेक्टिक मेथड असायची. कोणती, थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस. याच्यामध्ये एक व्यक्ती थेसिस मांडणार म्हणजे एक गोष्ट बोलणार,
दुसरा व्यक्ती त्याला काउंटर करणार आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपल्याकडं सिंथेसिस म्हणजे चांगल्या वस्तू तयार होणार. आज आपल्या लोकशाहीमध्ये संसदेमध्ये हीच तर गोष्ट घडती. मी एखादं विधेयक मांडतो, विरोधक लोक त्याला विरोध करतात आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून जे काही चुकीचे क्लॉज आहे, चुकीचे असलेले विधेयकामधल्या गोष्टी असेल त्या बाजूला काढायच्या, चांगल्या गोष्टी चालू ठेवायच्या. याला म्हणलं जातंय सिंथेसिस. मग हे जे काही प्रोसेस आहे तर ही काय आहे, डायलेक्टिक मेथड आहे. आणि ही डायलेक्टिक मेथड कोण वापरायचा, तर सॉक्रेटिस वापरायचा. डायलेक्टिक मेथडमध्ये अजून दोन गोष्टी. डायलेक्टिक मेथड, डायलेक्टिक मटेरियलिझम हेगलनी मांडलेलं आहे. डायलेक्टिक हिस्टोरिझम हे कार्ल मार्क्सनी मांडलेलं आहे. त्यामुळं डायलेक्टिक मेथडचा खरा ओरिजिन कोण आहे, तर सॉक्रेटिस आहे. हेही लक्षात घेणं काय आहे, गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने आपल्या जी काही अभ्यासाची पद्धत असेल ती पद्धत कशी असणार होती, तर्कशुद्ध होती, वास्तववादी होती, संवादात्मक स्वरूपाची होती. आणि त्या संदर्भामध्ये ह्या पद्धतीमध्ये समोरच्या माणसाला, विद्यार्थ्याला बोलवले जात होते आणि ते बोलणं करून त्या प्रकारचं असलेल्या निरनिराळ्या विषयावर काय करायचे, एकत्र तिथं बनवायचे. परंतु सॉक्रेटिस असा व्यक्तिमत्व होता की त्यांनी ठरवलं होतं, मी जे काही करत आहे हे करत असताना मी नैतिकता बिलकुल सोडणार नाही. आणि त्याचं म्हणणं पण होतं. त्याचं म्हणणं काय होतं की तुम्ही हे कशासाठी करतोय, हे आपण का बरं करतोय, तर आपल्याला पीवर काय मिळवायचं आहे, ज्ञान मिळवायचंय. काय मिळवायचं आहे, ज्ञान मिळवायचंय. त्याचं म्हणणं काय होतं की ही जी काही प्रोसेस, डिबेट, डिस्कशन आपण करतोय तर त्याच्या मागचं असलेलं कारण काय असणार आहे, तर त्याच्या मागचं कारण हे असणार आहे की पर्टिक्युलर आपल्याला काय मिळवायचंय, प्युअर नॉलेज मिळवायचंय. प्युअर नॉलेज मिळवणारा जो व्यक्ती असणार आहे, प्युअर नॉलेज मिळवणारा जो व्यक्ती त्यामध्ये ते ग्रहण करेल, तो खरा व्यक्ती कोण असणार आहे, सद्गुणी व्यक्ती असणार आहे. मग अशा वेळेस हे प्युअर नॉलेज ज्या व्यक्तीकडे असेल आणि तो जर शासन करता असेल तर आपल्याकडं खऱ्या अर्थाने चांगले दिवस यायला वेळ नाही लागणार ना. मग आपण गांधीजींना एवढं का बरं मानतोय, डॉक्टर बी आर आंबेडकर सरांना एवढं का बरं मानतो आपण, कारण की दे हॅव अ काइंड ऑफ अ प्युअर नॉलेज. त्यांना काय होतं, प्युअर नॉलेज होतं. प्युअर नॉलेज म्हणजे काय, अभ्यासाचं नॉलेज नाहीये. त्यांना सत्सद विवेक बुद्धी होती. कशी, की समाज कुठं चाललाय, आपण काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीवर बोललं पाहिजे. ज्यावेळेस आपण डॉक्टर बी आर आंबेडकरांचं उदाहरण घेतो तर त्यावेळेस डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी कॉन्स्टिट्यूशन मेकिंगमध्ये एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं, तर त्यावेळेस तुम्हाला त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीचं असलेली झलक दिसत नाही का हो. तर ही झलक का बरं आहे, कारण की दे हॅव अ काइंड ऑफ अ प्युअर नॉलेज. आणि हे प्युअर नॉलेज कधी येऊ शकतं, ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं डिबेट, डिस्कशन करशाल, ज्यावेळेस तुम्ही वादविवाद करशाल. वादविवाद ह्या शब्दाचा अर्थ भांडणं नव्हे. वादविवाद म्हणजे काय, ज्ञानाची देवाणघेवाण करतात, तर त्यावेळेस तुमच्याकडे काय भेटतंय, प्युअर नॉलेज भेटतंय. आणि सॉक्रेटिसचं खूप सुंदर वाक्य आहे. सॉक्रेटिसचं खूप सुंदर वाक्य आहे. तो काय म्हणतो माहिती का, अनएक्झामिन लाईफ, अनएक्झामिन लाईफ इज वर्थ लिव्हिंग. हे खूप सुंदर वाक्य त्याचं. काय म्हणायचं, अनएक्झामिन लाईफ इज अ वर्थ लिव्हिंग. सॉक्रेटिस म्हणायचा, तुमचं जीवन हे जर परीक्षार्थी स्वरूपामध्ये नसेल, म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये जर अशा प्रकारचं कंटिन्युअसली स्वतःला बघत नसाल, तुम्ही मी काय चुकतोय, कुठं चुकतोय, बरोबर चाललो का, काय करतोय, का बरं करतोय, कशामुळे करतोय, जर आपण स्वतःच्या जीवनामध्ये हे अनएक्झामाइन लाईफ आपली असेल तर काही जीवन नसतं. तसं जीवन तर किडे मकोडे पण जगतात ना. मानवाला जर बुद्धी भेटली असेल, त्या बुद्धीचा कशासाठी वापर करायला पाहिजे, सत्सद विवेक गोष्टीसाठी करायला पाहिजे. तुम्ही स्वतःला दिवसातून 4 वेळेस एक्झामाइन करायला पाहिजे. मी आज सकाळी का उठलो, का बरं उठलो, माझं ध्येय काय, मला काय अचीव्ह करायचंय, हे त्यावेळेस असलेलं कोणी सांगितलं होतं माहिती का, सॉक्रेटिसने सांगितलं होतं. आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की अनएक्झामाइन लाईफ इज अ वर्थ लिव्हिंग. आहे जर स्वतःच्या जीवनाला खऱ्या अर्थाने वेगळ्या पातळीवर न्यायचं असेल तर स्वतःचं आत्मपरीक्षण असणं फार गरजेचं आहे. आणि आत्मपरीक्षणाशिवाय खऱ्या अर्थाने तुम्हाला उत्तर सापडू शकत नाही. आणि मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो ना की आपल्या प्रिपरेशन फेजमध्ये आपण सगळ्यांसोबत खोटं बोलू शकतो, पण स्वतःसोबत खोटं बोलू शकतो का आपण, बिलकुल नाही. ते याचं हे आन्सर आहे.
की अनएक्झामाइन लाईफ इज अ वर्थ लिव्हिंग, हे सॉक्रेटिस म्हणायचा. का? कारण की त्याला माहिती होतं की आपण केलेलं कार्य हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे फक्त माणूस स्वतःला विचारू शकतो, दुसऱ्याला विचारू शकत नाही. दुसऱ्याच्या नजरेमध्ये कदाचित चांगलं असेल, कदाचित आज सुप्रीम कोर्टला वाटत असेल अरवली पर्वत पाडला पाहिजे, तो त्याच्या दृष्टिकोनातून असेल, पण मानवाच्या दृष्टिकोनातून वाईट आहे की नाही. मग हे काय आहे? अनएक्झामाइन लाईफ ऑफ अ वर्थ लिव्हिंग आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात हे? मग ही सॉक्रेटिसची काय आहे? अभ्यास पद्धत होती. अजून एक सॉक्रेटिसचं खूप फेमस वाक्य आहे. काय म्हटलं होतं तो माहिती का? आय नो व्हॉट आय डोंट नो. काय म्हणलं तो माहिती का तो? आय नो व्हॉट आय डोंट नो. मला माहिती, मला काहीच माहित नाही. जसं की संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे की खरा ज्ञानी कोण आहे? खरा ज्ञानी तोच आहे ज्याला ज्ञान आहे की मला कोणत्या गोष्टीचं ज्ञान नाहीये, तो खरा ज्ञानी आहे. सेम सॉक्रेटिस तेच बोलतोय. सॉक्रेटिस पण ते सांगतोय की खरा ज्ञानी कोण आहे. हे आपण डिबेट का बरं करतोय, हे तर्कबुद्धीत का बरं वापरतोय आपण, अशा प्रकारची चर्चा का करतोय आपण? कारण की अल्टिमेटली आपल्याला प्युअर नॉलेज मिळवायचं आहे. आणि हे प्युअर नॉलेज मिळवत असताना आपण ह्या गोष्टींचा काय करायला पाहिजे? वापर करायला पाहिजे. हे जर आपण प्रॉपरली वापर करू शकलो नाही तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये आपला विकास होणारच नाहीये. मग सॉक्रेटिसच्या ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून हा जो काही डायलेक्टिक मेथड त्यांनी वापरला होता तर त्याच्यातून अल्टिमेटली ह्या गोष्टी काय व्हायच्या? निघून येताना आपल्याला तिथं दिसून येते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या प्रकारचं असलेलं त्या व्यक्तीचं एक सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट होती ते म्हणजे काय? तो व्यक्ती कसा होता? तत्वनिष्ठता होता. कसा होता? तत्वनिष्ठता होता. एवढी तत्वनिष्ठता होती त्याच्यामध्ये, तो कोणत्याच गोष्टीला त्या प्रकारचा घाबरायचा नाही. तो बोलायला घाबरायचा नाही. कणखरपणे कोणी जर चुकीचं करत असेल तर त्याला तो बोलायचा. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये त्याचं वक्तृत्व एवढं चांगलं होतं की त्या स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलं होतं, मी जर चुकीचा वागत असेल तर माझी जीभ छाटून टाका. एवढे भयंकर तो तत्ववादी व्यक्तिमत्व होता. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की त्याचं म्हणणं काय होतं की आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे. नैतिकतेने वागलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे, तत्वनिष्ठतेच्या आधारावर वागलं पाहिजे. हे जर तुम्ही चांगलं वागत असेल तर ऑटोमॅटिकली आपलं अथेन्स राज्य काय आहे हे चांगल्या स्वरूपामध्ये कार्य करायला सुरुवात होईल. परंतु शेवटी एका प्रकरणामध्ये ज्या लोकशाहीला त्यांनी सपोर्ट केला होता, ज्या लोकशाहीला त्यांनी त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये प्रमोट केलं होतं, त्याच लोकशाहीच्या असलेल्या सरकारने एका प्रकरणामध्ये त्याला सांगितलं होतं की तू जा आणि हेमलॉक नावाचं असलेलं विष आहे ते पी आणि मरून जा. त्यावेळेस प्लेटो त्याचा शिष्य होता. प्लेटो आणि त्याच्या मित्रांनी सांगितलं होतं की सॉक्रेटिस सर, तुम्ही ह्या जेलमधून बाहेर पडू शकतात, हे जेल आम्ही तोडू शकतो, तुम्ही फक्त आम्हाला परमिशन द्या. त्यावेळेस तो काय म्हणलं होतं माहिती का? मी एक वेळेस विष पिण्यामध्ये मागं पुढं हायगाई करणार नाही, पण मी माझ्या देशाच्या कायद्याला कधीच मोडू शकत नाही. एवढी तत्वनिष्ठता होती त्याच्याकडे, एवढा तो नैतिकतेने भरलेला होता. त्याचं म्हणणं काय? मी जर कायदा तोडला, मी जर एखाद्या राज्याचा असलेला रूल तोडत असेल तर माझं बघून 1000 लोक तोडतील आणि हे राज्य नष्ट व्हायला वेळ लागत नाही. एवढा विचार त्यांनी केला होता. त्यांनी विष पिलं, त्या फासावर लटकवलं, त्या सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यांनी राज्याच्या असलेल्या अगेन्स्टमध्ये एक शब्द बोलला नाही. त्यांनी शिक्षा दिली ना, कायद्याचं पालन करणं माझं काम आहे. तो म्हणायचा नागरिकांना काय म्हणायचंय? सत्सद विवेक बुद्धी जागू ठेवा. तुम्हाला चांगलं काय वाईट आहे हे कळतं. फक्त शासनाने दिलेले नियम तुम्हाला फॉलोच करायचे आहे. हे फॉलो करा. नैतिकतेने भरलेलं आपलं राज्य सापडेल आणि रामराज्य स्थापन करायला वेळ लागणार नाही आणि सगळेजण आपण काय करू? त्या प्रकारचं गुण्यागोविंदाने राहू. अशा प्रकारचा सॉक्रेटिस होता. आणि ह्या सॉक्रेटिसच्या असलेल्या खूप काही गोष्टी गांधीजींनी स्वीकारलेल्या होत्या. गांधीजींवर थॉमस पेनचा असलेला इन्फ्लुएन्स होता आणि थॉमस पेननी सॉक्रेटिसला फॉलो केलेलं आहे. अप्रत्यक्षरित्या सॉक्रेटिस ज्या नैतिकतेने वागतोय, ज्या तत्वनिष्ठेने वागला, तुम्हाला गांधीजींचा असलेला प्रत्येक शब्द तुम्हाला कदाचित आठवत असेल की गांधीजींनी पण तेच प्रकारे गोष्टी केलेल्या आहेत. असहकार आंदोलनापासून तुमचं असलेल्या
बाकीच्या असलेल्या सगळ्या याच्यामध्ये गांधीजी स्वतःच्या तत्वांसोबत कधीच खेळले नाही. सविनय कायदेभंग काही असो, चौरी चौरा घटना घडली, बंद, नाही तर नाहीच. पुणे करार केला तर त्यावेळेस स्वतः मरणाच्या दारामध्ये जाऊन आले, पण पाठीमागं नाही हटले. हे काय आहे? तत्वनिष्ठता. ही राज्याप्रती, देशाप्रती असलेली तत्वनिष्ठता. आणि ही तत्वनिष्ठता कोणामध्ये होती? तर सॉक्रेटिसमध्ये आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? इथपर्यंत समजलं का? मला एकदा कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहे. पुढं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी परत परत येणार आहे. समजलं का ते सांगा. मजा येते पॉल सायन्स अभ्यास करताना? पॉल सायन्स अभ्यास करताना मजा येते? खूप गहनतेने जाणार आहे आपण, खूप गहनतेने जाणार आहे. तुम्हाला सांगितलं ना, ह्या सगळ्या पुस्तकांचा सार मी तुम्हाला सांगणार आहे. कळालं? यस यस. इथपर्यंत थांबूया. बाकीचं आपण उद्या बघूया. उद्या आपल्याला आता प्लेटोला सुरुवात करायची. उद्या आपल्याला कोणाला सुरुवात करायची? प्लेटोला. उद्याचं सेशन पण खूप महत्त्वाचं आहे. आजचं सेशन तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचं होतं. का? तुम्हाला सोफिस्ट लोक कळाले, सोफिस्ट लोक कसे वागले, म्हणून सॉक्रेटिसने काय सांगितलं. सिंपल लक्ष ठेवायचं. सोफिस्ट लोक अनैतिकतेने भरलेला वर्ग होता, पावर सत्ता याच्या पाठीमागं पडायचा. आणि तुमचं असलेलं सॉक्रेटिस हा नैतिकतेने भरलेला माणूस होता, त्याला त्या सगळ्या गोष्टी मान्य नव्हत्या. मग सॉक्रेटिसने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आपल्याला असं असं करावं लागणार आहे. आणि हे करत असताना त्यांनी एक सुंदर कॉन्सेप्ट दिली आहे, व्हर्च्यू इज नॉलेज. ती पण काय आहे ते आपण उद्या चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर प्लेटो असेल, आणि प्लेटोपासून मग आपल्याला पुढे गोष्टी बघायच्या आहे. ठीक आहे. एक्झामला आपल्याकडं एक्झामला प्लेटोपासून क्वेश्चन येतात. मग सर हे विनाकारण तुम्ही टाइमपास घेतला का? मी तुम्हाला परत एकदा सांगाल, प्लेटोला समजायचं असेल तर सॉक्रेटिस त्याच्या गुरुला समजलं पाहिजे. तो गुरु कसा होता आणि त्या गुरुचे वैशिष्ट्ये मग प्लेटोला त्या प्रकारच्या बाबतीमध्ये घडवण्यामध्ये कसं कारणीभूत घडलेलं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग प्लेटो तेव्हा कळेल तुम्हाला, नाही तर प्लेटो डायरेक्ट वाचायला घेतला तर बिलकुल कळणार नाही. ठीक आहे. चल, याची PDF कधी भेटणार? प्रज्ञा, एकदा आपलं डेमो सेशन होऊ द्या. डेमो सेशन झाल्यानंतर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये जे जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील तर त्या विद्यार्थ्यांना ही PDF त्या ग्रुपमध्ये शेअर केल्या जाईल. आज मी करू शकत नाही टू बी फ्रँकली, कारण की आता हे आपले फक्त डेमो लेक्चर चालू आहे. 24 तारखेपर्यंत डेमो लेक्चर्स असणार आहे. 24 तारखेपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पर्टिक्युलर ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनी मला मेसेज करायचे की सर मी ॲडमिशन घेतलेलं आहे, मी अशा पद्धतीचं पेमेंट केलेलं आहे, अशा ह्या सगळ्या गोष्टी आहे. मग अशा ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक स्पेशल ग्रुप तयार केला जाईल. 24 तारखेनंतर तुम्हाला फ्री स्वरूपामधलं एकही लेक्चर अवेलेबल असणार नाही. त्यामुळं बिफोर दॅट ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर 24 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. 24 तारखेपर्यंत तुम्ही घ्या. 5 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे, आपली बॅच चालू राहणार आहे. फक्त एवढं राहील की ह्या गोष्टी तुम्हाला परत भेटणार नाही. ह्या 24 तारखेपर्यंत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये असणार आहे. आणि 24 म्हणजे उद्यापर्यंतच. उद्या शेवटचं तुमचं असलेला संदर्भ लास्ट डे असेल. त्यामुळं उद्या एनी हाव कंडिशनमध्ये सगळ्यांनी तिथं काय करून टाका, ॲडमिशन घेऊन टाका. बाकीचं आपलं टू बी कंडिशनमध्ये राहणारच आहे. ठीक आहे. चलायचं भेटायचं मग आपण उद्या भेटूया आपण त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये असलेलं उर्वरित गोष्टी बघायला. ठीक आहे. चल, थँक्यू सो मच. गुड नाईट एव्हरीवन.